गरजता पवाडी कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा सहाच 18 जना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा भगवंताच्या नाम सामर्थ्याचं वर्णन करणारा अभंग सेवे करता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा, भूवैकुंठ पंढरपूर या क्षेत्रामध्ये आमचे आदरणीय हरिभक्तपारायण आम्हाला ज्येष्ठ असणारे आमचे भगीरथ बाबा आणि आम्ही सोबत वृंदावनला भागवताचं शिक्षण घेतलेली आमच्या या योगेश महाराज या दोघांनी हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आयोजित केलेला आहे. महाराज लोकांनी कार्यक्रम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपण जाऊन फेटा बांधणं कीर्तन करणं ही फार सोपी गोष्ट आहे. पण असं सप्ताह आयोजन करणं, या सगळ्या मंडळीची सेवा करणं, व्यवस्था करणं हे आपल्याला तेवढं अंगवळणी नसतं आपल्या, कारण आपल्याला जाऊन कीर्तनात उभं राहायची सवय आहे. तरी पण या दोघांनी खूप मोठं अंतकरण करून आपल्यासाठी ही मेजवानी या ठिकाणी केलेली आहे. अधिकस्य अधिकम फलम म्हणावं लागेल. पुरुषोत्तम मास, मल मास, अधिक मास, धोंड्याचा महिना, एका महिन्याची एक तीत काढून 3 वर्षाला 30 महिन्याचे 30 दिवस म्हणून हा अधिक मास या ठिकाणी केलेला आहे. आणि अधिक मासामध्ये जसे स्पेशल काही ठरलेले दिवस असतात का नाही, श्रावणाच्या अगोदरची अमावस्या. आता तुम्ही पंढरपूरला आली म्हणजे याच्यावरून मी ओळखून घ्यायला पाहिजे ना, लक्षात ठेवा. श्रावण आता तुम्हाला ती माहीतच नाही ना, बरोबर आहे की नाही. श्रावणाच्या अगोदर एक अमावस्या असते बघा, तिला गटारी अमावस्या म्हणतात. ती स्पेशल त्याच्यासाठीच आहे. क्वालिटी इन क्वांटिटी नात करते काय असला स्पेशल धरली लोकांनी ती त्याच्यासाठी. तसं अधिकात फक्त भजन करणं एवढंच याच्यासाठी हा अधिक मास तयार केलेला आहे. अधिक मासात तुम्ही जेवढं भजन कराल, ज्ञानदान कराल, अन्नदान कराल, याच्यावर एक प्रमाण आहे. येत एक शीत दिलेल्या अन्न. इथं जेवढं दान धर्म कराल ते आपल्याला अधिक पुण्य देणार आहे. म्हणून या अधिक मासाच्या पर्वणीवर हा महाराजांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. तसं नियोजित कीर्तन माझं परवाचं होतं, पण आता ते सांगण्यात मी वेळ तुमचा घेत नाही. पण मला आजच यावं लागलं. पहिल्यांदा टाळ्या वाजवा आपल्या देहूकर बाबांसाठी, की एवढ्या मोठं याला म्हणत असतात महाराज. मी त्यांच्यापेक्षा वयानं खूप छोटा आहे, ज्ञानानंही छोटा आहे, वंश परंपरेनेही छोटा आहे. बरोबर आहे ना. वंश परंपरेने महाराजांचा अधिकार मोठा आहे, ज्ञानही मोठं आहे आणि वयही मोठे आहे. पण महाराजांना रिक्वेस्ट विनंती केल्याने महाराज हो म्हणले. हे मोठ्याचं मोठे पण इथं सिद्ध होत असतं बरं का. मोठी माणसं मोठी जाणतं व्हा, पण जाणून नेणतं होणं हे फार महत्त्वाचं. जाणूनही नेणं ते करी माझे मन, जाणून नेणतं व्हावं. म्हणून महाराजांमुळं मला कीर्तन करता आलं. नाही तर मी श्रवण भक्ती करणार होतो, मी हजर राहणारच होतो. पण बरं झालं आता या ठिकाणी पांडुरंग माझ्या अंतकरणातून होतं ना, म्हणून ते झालं सगळं. विठाला विठाला तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा, थोडा आवाज द्या दादा, तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. त्या निमित्तानं सर्वच गुणीजन महाराज मंडळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आता नाव नाही घेतलं तर सगळे सपादून घेऊ शकतात. टाइम झाला होता आणि बुवा का नाव घेत बसेल का, असं दोन्ही कुणं भागता येते आता, आहे का नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठाला विठाला. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, ज्याची गरजता पोवाडे, त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गायल्यानंतर परिणाम काय होतो. कळी काळ पाया पडे. काळ पाया पडतो. मग ज्याचे म्हणजे कुणाचे, तुम्ही ज्याच्या गावात आला त्याचे. तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना. तो पंढरपूरचा राजा आहे. हे मी सांगत नाही, महाराज म्हणतात पुसा म्हणजे विचारा कुणाला. 618 जना. 6 म्हणजे 6 शास्त्र, 4 म्हणजे 4 वेद आणि 18 जण म्हणजे 18 पुराण. हे माझं मत नसून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं मत आहे. 4 वेदी जाण बोला, 6 ही शास्त्री कारण 18 ही पुराणे हरिशी गात. हे माझं मत नाही, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं मत आहे. कीर्तनात माणसानं स्वतःचं मत मांडू नये असं आमचे गुरुवर्य स्वामीजी सांगतात. एखादा महाराज म्हणत असेल ना, मला कसं वाटतं म्हणा, तुला कसं वाटतं तो ह्या बायकोला जाऊन सांग. आम्हाला वेद काय म्हणतं सांग, पुराण काय म्हणतं सांग, शास्त्र काय म्हणतं सांग. तुकाराम महाराजांना पंचमवेद गाथा जरी लिहिला असेल तर कधी स्वतःच्या मताचा आग्रह केला नाही. तुका म्हणे नाही विश्वास, ज्या म्हणे पहावे
पुराणे विचारून. माझ्या बोलण्याची फेर तपासणी पडताळणी वेदात करा, पुराणात करा, शास्त्रात करा. आणि वेदा पुराणात शास्त्रात असेल तर ऐका, वेदात नसेल, पुराणात नसेल, शास्त्रात नसेल तर ऐकण्याचा काही संबंध नाही. म्हणजे माझं मत नसून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं मत आहे. कोणी म्हणाल आम्हाला यांच्यासारखं गाता येत नाही, मग आम्ही काय करावं? चिंतिता जयासी. तुम्ही भगवंताचं ज्या ज्यावेळेस भजन येईल त्या त्यावेळेस हातानं थोडा गेन वाढवा दादा, हातानं टाळी वाजवा आणि मुखाने नामस्मरण करा. हे आहे चिंतन. चिंतिता जयासी. यानं काय होईल? भुक्ती मुक्ती कामारी दासी. भुक्ती नाम भोग आणि मुक्ती नाम मोक्ष. हे भोग आणि मोक्ष मिळत नाही तर ते दासी होतं, कामारी दासी. कोणी म्हणाला आम्हाला भोगही नको आणि आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. महाराज म्हणले आता आलेच वैकुंठात जाता कुठं? नाही कळलं? हां चला जाऊ द्या. महाराज म्हणले आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे. महाराज म्हणले वैकुंठाला जायचं ना, मग वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. त्या भगवंताचं सुलभ नाम घ्या, दुर्लभ वैकुंठ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तो हा पंढरीचा राणा, पुसासाच वाटरा जना, असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला भगवंताच्या नाम सामर्थ्याचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. देवाच्या नावात काय सामर्थ्य आहे? नरदेहाचा विचार केला योगेश बाबा, तर नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. पशु का होत पन्हैया, नर का कशु नाही होत. एखादं जनावर जर मेलं तर त्याचा एकही अवयव निरुपयोगी होत नाही, पण हे जर जनावर गेलं तर याचं काहीच उपयोगाला येत नाही. महाराज म्हणले याला जाळून टाकलं तर राख होते, पुरून टाकलं तर किडे खातात, आणि रस्त्यावर फेकलं तर प्राण्यांनी खाऊन याची विष्ठा तयार होते. विपाई आगीत पडे का भस्म होणे उडे. बाकी या नरदेहामध्ये काही सामर्थ्य नाही. या नरदेहाचा जर विचार केला तर याच्यासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं शरीर नाही. नाही अपवित्र शरीर आहे. काही म्हणतात काय सुंदर नाक हे होतं याचं पोपटासारखं, होऊ द्या सर्दी, ते नाक नको वाटतं. काय म्हणतात काय हरणासारखे डोळे होते याचे, येऊ द्या चिपड, आवडत. नवद्वारे पुरे देही. या नवही द्वारातून घाण सोडून दुसरं काही बाहेर येत नाही बरं का. या शरीराचा विचार केला तर याच्यासारखं अमंगळ अपवित्र दुसरं काही नाही. मी गाडीत येता येता एक छान वाचलं, घमंड कशाचा करता? आपली माणसं आपल्याला जाळून आल्यावर आंघोळ केल्याशिवाय कशाला हात लावत नाहीत, घमंड कशाचा? एवढं अपवित्र हे शरीर आहे. महाराज म्हणले या अपवित्र शरीराला जर तुम्ही एखाद्या विशिष्ट कर्माकडे नेलं, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर सुखाचे घोसुले, साध्य होय गेले, शरीर साध्य होय गेले, साध्य होय शरीर साध्य होय गेले, शरीर साधिले परब्रह्म, साधिले परब्रह्म, साधिले परब्रह्म, शरीर साधिले परब्रह्म, शरीर उत्तम चांगले, 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 शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य चाली. याच्यासाठी मी बी याच्यातलाच आहे बॉ. हां लक्ष द्या माझ्याकडे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. महाराज म्हणले शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे, आणि तुम्हीच म्हणता शरीर उत्तम आहे चांगलं आहे. ऐकणारे लोक कन्फ्यूज होतील. महाराज काही सेकंदापूर्वी तुम्ही आम्हाला म्हणता शरीर अमंगळ आहे ना अपवित्र, आणि काही सेकंदानं तुम्हीच म्हणता शरीर उत्तम आहे चांगले. कोणत्या एका मतावर ठाम राहा. तुम्ही असे डबल इंजन सारखे का करता? काही डबल इंजनच्या गाड्या आहे ना, पंढरपूरला बी येतात आणि नरसापूरला बी जातात. लक्ष देऊ नका. मला सांगायचं काही डबल इंजन. तुम्ही असंही बोलता कोणत्या एका मतावर ठाम राहा. महाराज म्हणले मी माझ्या दोन्ही मतावर ठाम आहे. कधी कधी जर विचार केला चिंतामण बुवा, तर तुकाराम महाराजाचे अभंगच तुकाराम महाराजांच्या विचाराचं खंडन करताना आपल्याला दिसतात. बरोबर आहे ना भगीरथ बाबा? कधी कधी जर विचार केला तर तुकाराम महाराजाचे अभंग तुकाराम महाराजाच्या अभंगाचं खंडन करताना आपल्याला दिसतात. एखाद्याने विचारलं महाराज जाऊ का पंढरपूरला, तर नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा.
मग वारी चुको नेदी हरी हे काय? असे कितीतरी अभंग सापडतील का? हे तुकाराम. मग महाराज तुम्ही शरीर अमंगळ आहे अपवित्र असंही म्हणता आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे असंही म्हणता. महाराज म्हणले माझ्या दोन्ही मतावर मी ठाम आहे. शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे याही मतावर मी ठाम आहे आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे याही मतावर मी ठाम आहे. शरीर महाराज येतील ते काय अडचण नाही. शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे याही मतावर मी ठाम आहे आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे याही मतावर मी ठाम आहे. हां, तुम्ही फक्त ऐकण्यावर ठाम नाही एवढं नक्की आहे. तुम्ही एकदा घ्या पाहून. ते आमचे मित्र आहे अमोल महाराज सरकटे पाटील आणि आमचे गणेशजी महाराज जटाळे. आता आम्ही सगळे सोबतच आहे. अजून आता पुरुषोत्तम महाराज येतील. या महाराज पुढे. नुसता इठलच नाही रुक्मिणी संघच आहेत सगळ्याच्या. मै बी ती काय तिकडे बसलेली बरोबर आहे ना. हे इकडे पण नवीन रुक्मिणी इठलाची इथं बरोबर आहे ना. लक्षात विठाला विठाला गणेश बाबा विठाला 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 विठाला. आता तुम्हाला तारीख बदलण्याचं कारण लक्षात आलं असेल न सांगता. मला वाटतंय हे सगळा गोतावळा संघ आहे त्याच्यामुळं हे सगळ्यात चेंजेस जाणार. माणसाच्या जीवनात लग्न झालं की चेंजेस होतच असतात बरोबर आहे ना. त्याचा आवाज मला कमी वाटला, धार कमी झाली. राणीताईच्या आवाजाची पहिल्यापेक्षा धार कमी झाली या महिन्यात. आता लक्षात आलं का? लक्ष ठेवा का. लग्न झालं की माणसाच्या जीवनात. मी एक छान वाचलं योगेश बुवा. जे काही जग फिरायचं असेल ते लग्नाच्या अगोदर फिरून घ्या. लग्न झाल्यावर जगच फिरतं. ह्या तारखातच चेंज होतात. अजून काय फिरवायचं राहिलंय तुम्हाला? विठाला विठाला महाराज म्हणले आता लक्ष द्या. माझ्या मी दोन्ही मतावर ठाम आहे. शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे याही मतावर मी ठाम आहे आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे याही मतावर मी ठाम आहे. कसं महाराज? आम्हाला पटवून द्या. हा देतो आहे का? शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे भजनाविना राहिलं तर आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे भजन केलं तर. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा. पवित्राची होय देह त्याचा. पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा. पवित्राचे होय देह त्याचा. पवित्राचे होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा. अरे आता पंढरपुरात एवढंच संघ येतं बाकी काही नाही. नाही कळलं हे बी जाऊ द्या. धन्यवाद. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय बोला पवित्रची होय देह. पवित्र सोहळी एकतीज भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. जो वदे अच्युत सर्व काळ. जो वदे अच्युत सर्व काळ तो देह पवित्र. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय तो देह पवित्र. महाराज म्हणले भजनानं पवित्रता येत असते बाकी कशानच नाही. यांच्यापेक्षा गोड आवाजाची माणसं एखाद्या प्रोफेशनल बँड पार्टीमध्ये पाहायला मिळतील. यांच्यापेक्षा सुंदर आवाजाची माणसं कदाचित एखाद्या असू द्या माझ्याकडे लक्ष द्या. यांच्यापेक्षा सुंदर आवाजाची माणसं एखाद्या प्रोफेशनल ऑर्केस्ट्रामध्ये पण पाहायला मिळतील. यांच्यापेक्षा गोड आवाजाची आणि प्रसिद्ध तयारीची माणसं फिल्म सिटीमध्ये कित्येक तरी आपल्याला पाहायला मिळतील. पण ऐका त्यांचं गाणं ऐकल्यावर लोक त्यांच्यासोबत फोटो घेतील आणि यांचं भजन ऐकल्यावर यांचं दर्शन घेतील. हा फरक. आवाज त्यांचाही आहे आवाज यांचाही आहे. यांना गळा ऐकायला नरडा असतो. फरक एवढा आहे बरोबर आहे. आवाज यांचा आहे आवाज त्यांचा आहे पण त्यांचा आवाज रंजनासाठी आहे आणि यांचा आवाज उद्धारासाठी आहे.
पवित्रता भजनाने येत असते. मागे सांगली जिल्ह्यामध्ये भगीरथ बाबा खूप मोठी बैलगाडा शर्यत झाली, चंद्रहार पाटलानं ठेवलेली. नाद एकच सप्त्याचा. तुम्ही काही म्हणा, मी त्याला काय करणार आहे, बरोबर आहे. ते बैलगाडा शर्यतीमध्ये 2 बैल, एक आमच्या हिंगोली जिल्ह्यातला आणि एक संभाजीनगरचा बैल, त्या 2 बैलांना पहिला नंबर आणला मावल्या हो पुरुष मंडळ. आणि 50 लाखाची फॉर्च्युनर गाडी आपल्या मालकाला मिळून दिली. त्या बैलाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली. लोक त्या बैलाला पाहायचे, त्याच्यासोबत फोटो काढायचे आणि आपल्या स्टेटसला ठेवायचे. ऐका, 1 नंबरच्या बैलगाडा शर्यतीत 1 नंबर आलेल्या बैलासोबत लोक फोटो काढायचे. पण माऊलीच्या रथाचे बैल दिसले तर विनेकरी विण्या सगड दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही. बैलच आहे, हेही बैल आहे आणि तेही बैल आहे. हे ज्ञानोबारायांच्या रथाचे. चला, किती विद्वान कीर्तनकार असू द्या, त्या बैला दर्शन घेत नाही. नसल घेत तर बैल म्हणतो आपलं, ते बैला त्याला कळले नाही ते. हा, लक्षात ठेवा, त्या माऊलीच्या रथाचे आहे ना ते, बरोबर आहे ना, माऊलींच्या रथाचे. पवित्रता भजनाने येत असते, बाकी कशानच नाही. बाकी काय सामर्थ्य सांगा. आम्ही भजन करतो एवढीच ताकद आमच्यात आहे, नाही तर आम्हाला 10 वेळ विकत घेणारी माणसं आमच्या पुढे बसलेली आहेत. आज पंगतच खासदाराची का आमदाराची? खासदारांची. हे लोक आपल्याला का देतात? यांनी आपल्यावर प्रभावित व्हावं असं आपल्याजवळ शस्त्र कोणतं आहे? आपल्याजवळ भजन हे शस्त्र आहे, बाकी काही नाही. या लोकांनी आपल्या पाया पडावं, नाही तर यांच्या पाया पडायला तरसतात लोक. पण या लोकांनी आपल्या पाया पडावं असं आपल्याजवळ आहे काय? आपल्याजवळ आहे नामस्मरण. दुसरं काय आहे आपल्याजवळ? भजनानं पवित्रता येते, बाकी कशानंच येत नाही. लक्षात ठेवा, दुसरं काही सामर्थ्य नरदेहात नाही, कशाचं सामर्थ्य नरदेहात नाही. भगवान बाबाचं नाव घेतलं तरी लोक 5-5 कोटी आज देणगी देतात. भगवान बाबा पाहिले बी नाही, पण भगवान या नावाचा अर्थ गरिमा काही वेगळी आहे महाराज. पाहिलं नाही हो बाबा कसे होते, पण त्यांचं नाव घेतलं तो लोक जीव सुद्धा द्यायला तयार आहेत. असं भगवान बाबांना केलं काय? भगवान बाबांना नामस्मरण केलं. नामस्मरण केल्याशिवाय या जगात कोणीच मोठा झालेला नाही. हा, लक्षात ठेवा. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची साधिला, विठोबाशी आणि निजनिष्ठा, एक नाम तारी, बाकी सब दुकानदारी. एक नाम माणसाला, मग चिचुका हे सगळं आलं त्याच्यात, बरोबर आहे ना. एक नाम माणसाला तारणार आहे, बाकी काही माणसाला तारू शकत नाही. 10 कोटी रुपये तुमच्याकडे आहे, एका दिवसाचं आयुष्य वाढून नाही मिळणार. मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदे. मेरू पर्वता एवढं, पृथ्वी एवढं सोनं जरी देवाजवळ नेऊन मांडलं ना, आयुष्याचा एक क्षण वाढून मिळत नाही. क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. महाराज म्हणले, लक्षात ठेवा, एका क्षणाचं सुद्धा आयुष्य माणसाला वाढून मिळत नाही. कोणत्याही संताचं प्रमाण पहा, तिथं क्षण याच्यात बदल नाही. क्षणभंगूर नाही, देवाची द्वारी उभा मिनिट भरी, क्षणभरीच आहे. लक्षात ठेवा बरं का. जायाचे शरीर जाईल दिवसात, क्षणात. प्रमाण कोणतंही घ्या, क्षण याच्यात बदल नाही. लक्षात ठेवा, काही क्षणाचं हे जीवन आहे महाराज. मग लक्षात घ्या, मृत्यूची भीती आपल्या सर्वांना आहे. मृत्यूची भीती नाही असा माणूसच नाही. जो आलेला आहे तो जाणार आहे. देह जाईल, 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 जाईल याची काळोबा खाईल, देह जाईल, जाईल याची काळोबा खाईल, देह जाईल, देह जाईल, जाईल यासी काळोबा खाईल, देह जाईल, जाईल यासी काळोबा खाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल. टाळ्या वाजून घ्या. देह म्हणजे बरोबर आहे ना, त्याचं काय नाही. महाराज म्हणले, देह हा पात्राचा आणला,
उसना शेकी ज्याचा त्याला देणे जावं सगळ्यांना लागणार आहे. काय सामर्थ्य? माशी पंख पाकडी. मी नामाचं सामर्थ्य सांगितलंय. आपलं काय? माशी पंख पाकडी तव हे सरे. माशीला पंख हलवायला सुद्धा वेळ जास्त लागतो, तेवढा मावशीला जायला लागत नाही. माशीला आणि मावशीला असं तुलना करून आपण त्याला लक्षात ठेवा, तेवढा सुद्धा जायला लागत नाही. हे जावं सगळ्यांना लागतं, पण जायला आवडत नाही. चष्मेवाल्या आजी मरा वाटतं का त्या मागच्या? हा, घाबरू नका. मी काय दाबू का गळा येऊ? मरा वाटतं नाही, चुकीचं बोलताय तुम्ही. मरावं वाटत नाही. आजी मरा वाटतं का? हा, लय उदार होऊन आले होय. यायच्या पावत्या मोठ्याल्या घ्या जरा. माग काही राहणारच नाही ना आता. जायचंय तर बाबा सगळं देऊनच जाऊ आता ह्या पंढरपुरातल्या सप्त्याला. बरोबर आहे ना? आजी मरा वाटतं का? हा, नाही मरा वाटत. काय राहिलं आता? नातीचं लगन डोळ्यान पाहायचं. मी मराय मोकळी झाली आणि घरचे म्हणतात येईल मुर्द्या, मग तारीख काढू. आपण तारीख काढू आणि मधीच मारावं. झाला चांगल्या कामाचा खोळंबा आहे का नाही? जावं कुणाला वाटत नाही, पण जायला लागतं. बरोबर आहे. माऊली म्हणतात आगा मर हा बोल न साथ. आता याचं दृष्टांत कसं आहे बघा. मरण हा शब्द ऐकावा असं वाटत नाही. एखाद्याला जर म्हणलं ना भगीरथ बाबा अरे जाय ना मर ना, ते म्हणतो तू मर ना, त्या बापाच्या घरचं खायला. याला म्हणायचं आगा मर हा बोल न साथ. मरण हा शब्द सुद्धा ऐकायला बरा वाटत नाही, पण मरावं लागतं. मृत्यूची भीती सर्वाला आहे. मृत्यूची भीती नाही असा माणूसच नाही. सरपंच असला तर गावात घाबरणार नाही, आमदार असला तर बोला तालुक्यात घाबरणार नाही, खासदार असला तर जिल्ह्यात घाबरणार नाही, मुख्यमंत्री असला तर महाराष्ट्रात घाबरणार नाही, पंतप्रधान असला तर देशात घाबरणार नाही. विचारा नेपाळच्या पंतप्रधानाला. घाबरणार कसा नाही? कपडे घेऊन पळावं लागेल. विचारा बांगलादेशची पंतप्रधान शेख हसीना अजूनही भारतात राहिलाय. अहो मृत्यूच्या भीतीनं काय सोडत नाही माणूस. लावलंच रिव्हॉल्वर गणेश महाराज तुमच्या डोक्याला आणि सांगितलं उद्यापासून जर टाळ गळ्यात दिसला ना तुझ्या, तो मग मी वडापावचा गाडा टाकू पण मारू नका. सोडणार नाही महाराज. हे दे जावा थोराव म्हणायचं फक्त, लय ताण नाही घ्यायचा. हा लक्षात ठेव. लावलंच रिव्हॉल्वर तर थांबणार आहे का? चला बोला. सोपी गोष्ट थोडी आहे ती. अजिबात नाही. मृत्यूची भीती सर्वाला आहे. चला मृत्यूची भीती नाही तर पंतप्रधानासोबत Z+ सुरक्षा कशाला आहे? मृत्यूची भीती म्हणूनच आहे ना, काळजी म्हणूनच आहे ना. ते आमचे पुरुषोत्तम महाराजांच्या तिथे ते मुख्यमंत्री येणार होते. मी तिथं सप्ताहाला होतो आणि ते मुख्यमंत्री येणार माझ्याकडे. मावल्या हो इकडे लक्ष द्या. मुख्यमंत्री येणार म्हणून ते तिथं कलेक्टर आले, SP आले, मग ते बॉम्ब शोधक पथक आलं. बरोबर आहे ना? त्याच्यानंतर अजून ते श्वान पथक आलं. मग ते आम्ही ज्या रूममध्ये जिथं मुख्यमंत्री थांबणार ते पूर्ण त्यांनी चेक केला बंगला. म्हणजे हॉलमध्ये आम्ही होतो, तो म्हणे हटी या असे. मग आम्ही बाजूला झालो, रूममध्ये जाऊन बसलो. ते हॉल चेक करून झालं की ते रूममध्ये आलं, म्हणे उठिये या असे. मग पहिल्यानं म्हणे हटिये या असे, मग म्हणे उठिये या असे. तिथूनही उठलो आम्ही. मग तो रूम वगैरे सगळं चेक केलं. नंतर ते कपाट चेक केलं, सगळा पलंग चेक केला, काही नाही. मग तिथे मृदंग ठेवलेला होता कोपऱ्यात. तो मला म्हणे इसमें क्या है? म्हणलं इसमें वाजवणे का है? नहीं बोले अंदर क्या है? म्हणलं मोकळाच आहे, दो इकून हन्ना पड़ता है उसको. नहीं बोले हमारा पूछने का काम है. म्हणलं हमने भी सांगून टाका है ना, तुमने पूछा है. नहीं बोले इधर कुछ अनुचित हो गया तो हमारी ड्यूटी नौकरी धोखे में होगी. बोले इथं जर काही अनुचित प्रकार घडला तर आम्हाला फासावून लटकावं लागेल. 12 कोटी जनतेचा मालक इथं येणार आहे, त्याची काळजी घेणं आमचं काय कर्तव्य आहे. त्यासाठी आम्ही आहे. म्हणजे मृत्यूचीच भीती आहे ना. मृत्यूची भीती सर्वाला आहे आणि मरणाची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरतो. पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांची, मला दवाखान्यात न्या. मग पाय धरतो डॉक्टरांचे, डॉक्टर साहेब पैसे किती लागू द्या, फक्त मला बोला ना, मला फक्त वाचवा. ऐका आता, डॉक्टरला जर जास्तच योगेश बुवा असं टॉर्चर करत असले ना फॅमिली, डॉक्टर साहेब काय करायचं तर करा, काय करायचं तर करा, पैसे किती लागू द्या, पण आमचा माणूस गेला नाही पाहिजे, आमची रिक्वेस्ट आहे, आय रिक्वेस्ट यू, आमची विनंती आहे तुम्हाला. डॉक्टर वैतागून काय म्हणतात पहा, अहो त्याला वाचवायला मी का देव आहे का? एवढं कळलं तरी बाज. त्याला वाचवायला मी का देव आहे का? मग डॉक्टरच्या हातात वाचवणं असतं. तुम्ही डॉक्टरच ना, बरोबर आहे ना? डॉक्टरच्या हातात वाचवणं असतं तर निदान डॉक्टर तर शिल्लक राहिले असते.
माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? अहो डॉक्टरच म्हणतो प्रयत्न करणं माझ्या हातात आहे, त्याला वाचवणं देवाच्या हातात. एक सांगू तुम्हाला, मागे लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला. जवळपास 270 ते 75 प्रवासी वारले आणि त्याच्यात योगेश बुवा एक वाचला होता. एक म्हणे ते खिडकीजवळ बसलेला असं. म्हणलं धन्य माता पिता याची. अरे विमानाला खिडकीच नसते म्हणले, बावळ्या. बरोबर आहे ना? त्याला एकच म्हणू शकता तुम्ही, देव तारी त्याला बस. एखाद्याला गोळी मारा तुम्ही बंदुकीची, एखाद्याला बंदुकीची गोळी मारा. 4-4 गोळ्या लागून जगलेली माणसं माझ्या समोर आहे आणि 4-4 गोळ्या खाऊन मेलेली बी माझ्या समोर आहे. अहो ते कसं काय मेले? बीपी होती त्यांना, गोळी नाही घेतली का? गोळीन ते सगळंच गेली दोघं. लक्षात आलं माझं? मृत्यू आला की बस तिथं तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. मग त्याच्याशिवाय कोणी सोडणार नाही ना. मृत्यूश्चरती मत भयात. बरोबर आहे ना? मृत्यू माझ्या भयानं चालणार आहे. महाराज म्हणतात हा सूर्य सुद्धा माझ्या भयाने उगवतो, अग्नी माझ्या भयानी तापतो आणि मृत्यू माझ्या भयानी चालतो. मृत्यूश्चरती मत भयात. म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या हालविल्या, प्राणो हाले जो जगाते चाळीता. तुझी सतेने वेदासी बोलणे, तुझी सतेने वेदासी बोलणे, तुझी सतेने वेदासी बोलणे, सतेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आवडे, सूर्यासी चालणे तुझी आवडे. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धन, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे. बोला, सूर्याशी चालणे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा. म्या चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते? चला माया बोलता कशाने येतं? बोला ना, तुम्हाला जास्त अनुभव आहे त्याचा म्हणून तुम्हाला विचारलं ना. बोलता कशाने येतं? तोंडाने. ऐकू कशाने येतं? कानाने. दिसतं कशाने? दिसतं डोळ्याने, ऐकू येतं कानाने आणि बोलता येतं तोंडाने. मग ऐका. मुक्याला तोंड नाही का? मग बोलत का नाही? बैऱ्याला कान नाही का? बैऱ्याला कान नाही का? तुम्ही बैरे झाले का आता? मग बोला, बैऱ्याला कान नाही का? आहे. मग त्याला ऐकू का येत नाही? आंधळ्याला डोळे नाही का? आहे. मग दिसत का नाही? ऐका. तोंडाने दिसत नाही, डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही. मी सांगू तुम्हाला, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकून. बघा, मी परवा एकाच्या घरी गेलो भगीरथ बाबा. त्याला म्हणलं एसी लावा, म्हणजे नाही जमत नाही. म्हणलं कूलर लावा, म्हणजे जमत नाही. म्हणलं फॅन लावा, म्हणजे व्होल्टेज कमी आहे. म्हणजे बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? म्हणे फॅन लावा, लक्ष द्या. म्हणे जमत नाही महाराज. अहो म्हणलं तुम्ही फॅन लावत नाही, कूलर लावत नाही, एसी लावत नाही, मग तुमच्या घरात एसी फॅन कूलर नाही का? आहे ना म्हणे. म्हणलं मग मीटर नाही का? लाईटसाठी मीटर लागतं ना. म्हणलं मीटर नाही का? अहो मीटर बी आहे ना म्हणे. अहो म्हणलं मग मीटर आहे, फॅन आहे, एसी आहे, कूलर आहे, लावत का नाही? म्हणे महाराज मीटर आहे, फॅन आहे, एसी आहे, कूलर आहे, पण सबस्टेशनवाल्यानं कनेक्शन कट केले. कळलं तुम्हाला? कनेक्शन कट झालं की डोळे असून दिसणार नाही. कनेक्शन इथंच येते. ऐसा तू समर्थ ब्रह्मांड. हे MSCBचं सगळ्यात मोठं हेड स्टेशन इथंच येते. ऐसा तू समर्थ हे ब्रह्मांड. त्यांनी कनेक्शन कट केलं तर डोळे असून दिसणार नाही. त्यांनी कनेक्शन कट केलं तर कान असून ऐकू येणार नाही. त्यांनी कनेक्शन कट केलं तर तोंड असून बोलता येणार नाही. साळुंकी मंजूळ पण शिकवितो धनी. मग हा मृत्यू ज्याच्या भयानं चालतो, वृक्षाचे पान हाले, बरोबर आहे ना? पान जर त्याच्या सत्तेने हालतं तर मृत्यू कोणाच्या सत्तेने चालल? मृत्यूश्चरती मदभयात. हे माझ्या भयानं चाललेलं आहे. डॉक्टराचे पाय धरून जमणार नाही, घरच्याचे पाय धरून जमणार नाही. मग आता मग डॉक्टराचे घरच्याचे धरून नाही जमलं, मग पाय धरतात आपल्यासारखे महाराजाचे. बाबा मेरा कल्याण करो. बाबा म्हणतात मेरीच भिवंडी हो गई आहे.
बरोबर आहे ना. येत नाही उर आले, अवतार मग याचे त्याचे पाय धरून ही भीती घालवता येणार नाही. मग कोणाचे पाय धरावे लागतील? हा मृत्यू ज्याच्या ताब्यात आहे त्याच्या नावाचे पोवाडे तुम्हाला गावे लागतील. ज्याचे गरज तापवाडे, ज्याचे गरज तापवाडे, ज्याचे गरज तापवाडे, ज्याचे गरज तापवाडे, टाळ्या वाजवा महाराज. एवढा आवाज काऊन चालायला? बॅटरी संघ आहे. लक्ष द्या. ज्याची गरज आता पोवाडे कळी काळ या विठाला. आमचे गणेश महाराज जटाळे आणि आता दुसरं आगमन झालं आमचे गणेश भाऊ आव्हाड. इकडे पुढे गणेश दादा. आपल्या पांडुरंगाच्या मंदिरात पांडुरंगाच्या अलीकडे चांदीचा दरवाजा दिसतो ना तुम्हाला, ज्यांनी दान दिला ते हेच गणेश भाऊ. हा, 1,06,07,00,000चा दरवाजा. आणि म्हटलं या भाऊ आपलं पंढरपूरला. मग आमचं 4ला ठरलं होतं, पण मग आज गडबडीत म्हटलं या म्हणे. आलोच, निघालो आहे का. सहपरिवार ते बी आलेले आहेत. सगळ्याच्या बॅटऱ्या संघाचे मला फुल आहे. विठाला विठाला. महाराज म्हणले ज्याची गरजता पोवाडे कडी काळ पाया पण. त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गा. ज्याचे गरजता पोवाडे. गरजने म्हणजे यांच्यासारखं गाणे, उंच स्वरात गाणे. आता हे गरजणारे म्हणून यायची गरज पडली ना. गाणारे सगळेच आहे, गरजणारे कमी आहे. गरजणारे म्हणजे गरजने मोठा आवाज करणे. आभाळ काय व्हायला म्हणतात? बोला, गरजायला लागलं. शिवाजी काय? सह्याद्रीचा सिंह गरजतो हो हो हो. बस गरज ना, एवढंच घ्यायचं आपलं. ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे उंच स्वरात गाणे. ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे अभंग, पोवाडे म्हणजे नामस्मरण. आपण जेवढं काही संप्रदायात करतो हे देवाचे पोवाडे आहेत. गायीन लीला चरित्र दिन रजनी हाची गोविंदाचे पोवाडे. अनंत हे थोरी गरजता ते पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन. ज्याचे गरजता पोवाडे. परिणाम काय? कळी काळ पाया पड. काळ पाया पडतो. कुणाच्या पाया पडला? जेवढे साधू संत होऊन गेले या संताच्या काळ पाया पडलेला आहे. आज एवढ्या संताच्या जयंत्या जण पुण्यतिथ्या इथं जर होत असतील, 700 वर्ष 600 वर्ष 350 वर्ष हे काही सोपं आहे? लोक आपल्याला 3.5 दिवस आठवणीत ठेवायला तयार नाही. एखाद्याला म्हणला तू त्या राखीच्या कार्यक्रमाला आला नाही, तो म्हणतो आज होती काय? संपलं. लक्षात ठेवा, 700 वर्ष म्हणजे जोक आहे. अहो छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्ष, बरोबर जाऊ 350 वर्ष ना. 350 वर्ष नाव टिकणं म्हणजे हे काळावर विजय मिळवणंच आहे ना. किती चांगलं गाणं येऊ द्या, कांदा कापायचा असू द्या,
कचकच कापलं तरी चालते, काय अडचण नाही. 2-3 महिन्याच्या पुढे नाही. किती चांगलं गाणं येऊ द्या, फार तर 3-4 महिने. अरे 700 वर्ष लोक सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया, करकटावरी ठेवूनिया, करकटावरी ठेवूनिया. तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. हे ऐकल्यावर आनंद होतो का दुःख होतं? बरोबर आहे ना. किती साध्या माणसानं म्हणून द्या हो, फार गळ्याचीच गरज नाही त्याला, फार तयारीचाच असावा असंही काही नाही. साधारण भजने असू द्यावं, त्याला लोक ऐकतात बसू. लक्षात ठेवा, महाराज हे काळावर विजय मिळवणं आहे. एवढं किती चांगलं गाणं 3 महिन्याच्या पुढं चालत नाही. 700 वर्ष जर लोक आजही श्रद्धेने पारायण करत असतील, हे काळावर विजय मिळवणं आहे. महाराज म्हणले, ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. लक्षात ठेवा बरं का, काळ सगळ्यांना संपवतो, संतांना नाही संपू शकत. प्रत्येकाचा काळ असतो महाराज. आता मी जरी असलं तर माझा ठरलेला काळ असेल, माझ्या नंतर कोणीतरी येणारच आहे. काळ सगळ्यांना थांबवत असतो, काळाला कोणी थांबू शकत नाही, एक संत सोडले तर. लक्षात ठेवा, कळी काळ पाया पडे. महाराज कुणाच्या पाया पडला? किती उदाहरणं सांगेन. महाराजांनी सुंदर पै प्रेमळाची वार्ता पुस्तक लिहिलंय, ग्रंथ. त्याच्यामध्ये सुंदर एक उदाहरण सांगितलेलं आहे बघा. नाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी पहिल्यांदा सासरातून माहेरला नांदायला निघाली. पहिल्यांदा पोरगी नांदायला निघाली, ही महाराजाची अंत्ययात्रा समोर आली. आता अंत्ययात्रा काय म्हणतात जाऊ द्या, नांदायला जाणं काय म्हणतात? शुभ. आणि अंत्ययात्रा काय म्हणतात? अशुभ. पण अंत्ययात्रा अशुभ नाही. देहाची या गावा आली या, जन्म मृत्यूची या सोहळी या. जसा जन्माचा सोहळा आहे तसा जाण्याचा पण सोहळा आहे. तेलंगणात जर गेले ना, ते रडत बसत नाही, बँड लावतात, फटाके लावतात आणि आनंदानं मिरवणूक काढतात. म्हणतात महाराज हे याचं शेवटचा सोहळा आहे. लक्षात, जन्म आपण जेवढ्या पुण्यतिथ्या करतो हे जाण्याचे सोहळे आहे ना. आपण अशुभ मानतो. माणसं मेलं की सगळं चालू ठेवतात, फक्त भजन बंद करतात. अरे संप्रदायात एखादा अधिकारी महाराज गेला तर त्या दिवशीपासून सप्ताह 13व्या पर्यंत सुरू असतो. पण ती बाई अशुभ मानते. म्हणे माय पोरगी नांदायला चालली, ही महाराजाची अंत्ययात्रा समोर आली आणि ती मनात म्हणे, माय या महाराजाला आजच मरायचं होतं का? महाराज एकनाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले, बाई तुझ्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईन. आता हे सोपं आहे. याला म्हणतात कळी काळ पाया पडे. काळावर विजय मिळवला या लोकांना. आता असं उठून बसणं शक्य आहे का? बोला बरं. ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का? बरोबर आहे ना. या बाया मेल्यावर रडताना म्हणतात, मायाकडे एकदा डोळ्यानं पहा. आणि त्यानं खरंच पाहिल्यावर तुम्ही हा विचार केला का नाही काही? त्यानं जर खरंच पाहिलं तर आपले लागतील आणि त्याचे उघडतील. ही का सोपी गोष्ट आहे का काय? अहो एवढं सोपं नाही ना. विठाला विठाला. आमच्या गावात एकाला सांगितलं, भगीरथ बाबा गावातल्या स्मशानभूमीत भूत आहे. ते भित्रच पहिलं मग सांगितलं, गावातल्या स्मशानभूमीत भूत आहे. नेमकं त्याचं पोरगं आजारी पडलं आणि त्याच रस्त्याने त्याला जायचं तिथून. पण त्याला आठवलं ना स्मशानभूमीत भूत आहे. पण त्यानं लेकरासाठी आपली बॅटरी घेतली, पोराला हाताला धरलं आणि छातीवर आपला दगड ठेवून भीत घाबरत घाबरत तिथून निघाला. नेमकं स्मशानभूमी जवळ गेल्यावर तिकून एक माणूस कंदील घेऊन आला. दोघाची भेट झाली का स्मशानभूमीतच. महायुकून जाणारा भित्रा त्या कंदील घेऊन आलेल्याला म्हणे, का हे आपल्या गावातले लोक म्हणतात बुवा या स्मशानभूमीत भूत आहे म्हणून. तो तिकून आलेला म्हणे, बुवा मी काय पाहिलं नाही, मला काही भेटलं नाही, मला मरूनच 15 दिवस झालेत. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. बाकीच्या परसाद घेतले जाऊ नका बा. आता ही सोपी गोष्ट आहे का मला सांगा बरं तुम्ही? त्याचं काय झालं असेल एवढं सोपं आहे? तसं नाथ महाराज तिरडीवर उठून बसले हे म्हणणं सोपं आहे, पण ती पुढची सिच्युएशन काय?
दुसऱ्यांदा खांदेकऱ्याची चर्चा झाली, म्हणले ठेवा खाली, तुमच्या खांद्याची गरज नाही. तिसऱ्यांदा जलसमाधी घेतली. कळलं माझं बोलणं? याला म्हणतात कळी काळ पाया पडे. अजून सांगू उदाहरण तुम्हाला. सोपान काका, निवृत्तीनाथ माऊली, मुक्ताबाई नेवाशाकडून आपल्या पैठणवरून नेवाशाकडे जात असताना सगळ्यांना कथाभाग माहिती आहे, दर्शनाला लोक यायचे आणि माऊलींना आशीर्वाद द्यायचे. पुरुषांनी दर्शन घेतलं आयुष्यमान भाऊ, नाही तर विजयी भाऊ, आणि महिलांनी दर्शन घेतलं की सौभाग्यवती भाऊ. बायांच्या जीवनातला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे सौभाग्यवती भाऊ. याच्यापेक्षा बरोबर, याच्यापेक्षा मोठ्या आशीर्वादाची महिलांना अपेक्षा नाही. अहो ते गेल्यावर भांडतील कोणाला पुन्हा? एवढा हक्काचा माणूस गेल्यावर भांडणं का सोपं थोडंच आहे, बरोबर आहे ना? लक्षात ठेवा बा. आता मै आली म्हणून बोलायलो म्हणजे ते इनडायरेक्टली कनेक्ट व्हावं बा, असं काय? विठाला 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 विनोदाचा भाग वेगळा, पण महिलांच्या जीवनातला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे सौभाग्यवती. एका महिलेला आशीर्वाद दिला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले. विचारलं का रडताय? माऊलीनं विचारल्यानंतर कथा भाग मोठा आहे, मी तुम्हाला कमी वेळात सांगतोय. म्हटले माऊली, तुम्ही मला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भाऊ, पण ही जाणारी अंत्ययात्रा माझ्या नवऱ्याची, मी सती जाण्याला निघाली होती. पहिली सती जायची प्रथा होती ना, लक्षात ठेवा. मी अंत्ययात्रा निघाली, सती चालली होती, पण दर्शन घेऊन जावं म्हणून आले आणि तुम्ही मला आशीर्वाद दिला. माऊलीनं सांगितलं माझ्या तोंडातला शब्द खोटा होणार नाही, माझ्या सत्यवादाचे वाचा केली. म्हटले काय नाव आहे पतीचं? म्हणले सच्चिदानंद. म्हणे सच्चित आनंद, सत म्हणजे तेव्हाही होतं, आजही उद्याही राहणार आहे, बरोबर? त्रिकाला बाधित म्हणतात ना त्याला, सत, बरोबर आहे ना? मग तेव्हाही होतं, आजही उद्याही राहणार आहे. म्हणले सच्चिदानंद नावन मरल कसं काय? म्हणले मी काही खोटं बोलत नाही. गेले प्रेताजवळ आणि म्हणले सच्चिदानंदा उठा, मेले माणूस जित उठविल, मेले माणूस जित उठविल, मेले माणूस जित उठविले, मेले माणूस जित उठविले. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. बाळा पोटी मायरी गेलं, बाळा पोटी मायरी गेलं, बाळा पोटी माहेरी गेलं, बाळा पोटी माहेरी गेलं. मेले माणूस जित उठविल, मेले माणूस जित उठविल, मेले माणूस जित उठविले, मेले माणूस जित उठविले. काळाचे ग्रासिले गा, काळाचे ग्रासले गा, काळाचे ग्रासिले गा. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. बाळा पोटी माहेरी गेल, मेले माणूस जित उठवेल, वेळ काळा ते ग्रासेल. महाराज मेलेल्या माणसाला जिवंत केलं. ऐका, ज्ञानेश्वरीचा लेखकच त्यांना बनवलं. सच्चिदानंद बाबा आदरू लेखकू झाला, ज्ञानेश्वरीचा लेखक बनवलं. राजूबा, मेलेला माणूस जिवंत होऊन ज्ञानेश्वरी लिहू शकतो, तर जिवंत माणसाचा उद्धार होणार नाही याच्यात काय नवल? आमच्या राजू महाराजांना पहिल्यापासून पारायणाची खूप आवड, जवळपास त्यांची कंठस्थच आहे ज्ञानेश्वरी पहिल्यापासून, बरं का? लक्षात ठेवा. महाराज ज्ञानेश्वरी लक्षात येते माझं बोल. भगवान बाबांनी काय केलं? बैसोनी वाचली, अहो ज्ञानेश्वरीच वाचली ना. एवढं जर वैभव उभा असेल तर केवळ ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमुळे. चला, आपण संप्रदायातली माणसं ज्ञानेश्वरी नसती तर मेलेलीच होतो, ज्ञानेश्वरी नसता तर गाथा नसता. माझं बोलणं कळतंय? ज्ञानेश्वरी जर नसती तर ही पुढची मांदी आळी आपल्याला मिळालीच नसती. कळलं माझं बोलणं? याच्या अगोदर होतं आदिनाथ गुरु, मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्रानी बोध, गोरक्ष ओळला, गहिनी प्रसादे, ज्ञानदेवा सार. याच्या अगोदर एक गुरु एक शिष्य परंपरा होती. आपल्यासारख्या बहुजन समाजातल्या लोकाला ज्ञान सांगण्याचा अधिकारच नव्हता. एक गुरु एक शिष्य परंपरा होती ना. मग ते केलं कोणी? तुका म्हणे घातली मुक्तीची, आपल्या मुक्तीची जयाने घातली, जयाने घातली मुक्तीची गव्हाण आणि मिळविली मांदी. महाराज म्हणतात ही क्रांती कोण केली? ही क्रांती ज्ञानोबा रायानं केली.
अरे पांडुरंगाच्या मंदिरात जायला महाराजांनी छान लिहिलं, चोखोबा राहायला जायला पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश नव्हता कीर्तनासाठी. पहिले राऊळात कीर्तन व्हायचे. हे बाहेर कोण आणले? माऊलीने आणले. हे मठात कीर्तन आणले कोणी? हे ज्ञानोबारायाने आणले. लक्षात ठेवा. मग चोखोबा राहायला मंदिरात जायला अडवतात ना, पण चोखोबा राहायला मंदिरात यायला अडवतील, कीर्तन वाळवंटात न्यायला कोण अडवणार आहे? मग चोखोबा राहायला येता यावं म्हणून नामदेव रायाचं कीर्तन मंदिरातलं वाळवंटात आणलं, ते ज्ञानोबा रायानं आणलं. म्हणून म्हणतात, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पाय मंदी तसे, एका जनार्दनी पाय वंदित सेन पाये याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई पाये महाराज. एक नंबर. वहिनी लय मोठा माणूस आहे, काय सांगाव तुम्हाला. पाहणं किती लोक टाळ्या वाजवायलेत. विठाला विठाला विठाला. महाराज म्हणले, न पाहे याती कुळाचा भक्त करुणा कर ज्ञाना. हे माऊलीनं केलं. मग ज्ञानेश्वरी मुळे पुढचं आहे. माझा मुद्दा हा आहे. भगवान बाबांनी ज्ञानेश्वरी बाबा तुम्ही गेल्यावर मुद्दा हा झाला आमचा की सच्चिदानंद बाबा आदरू लेखक झाला. जिवंत मेलेला माणूस जिवंत होऊन ज्ञानेश्वरी लिहू शकतो. मग जिवंत माणसानं वाचली तर उद्धार होणार नाही, बरोबर आहे. भगवान बाबांनी तेच केलं. पण ही सगळी मांदी आळी ज्ञानोबारायामुळं आपल्याला मिळाली, माऊलीमुळं मिळाली ना. लक्षात येते माझं बोलणं. महाराज म्हणतात, काळावर यांनी विजय मिळवलेला आहे. कळी काळ पाया पडे. लक्षात ठेवा, ज्याची गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. अहो पारा ज्याचे 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 पार 20-25 मिनिटं झाली, पण कुणाचे? तो हा पंढरीचा राजा, तो हा पंढरीचा राजा, महाराज म्हणले, तो हा पंढरीचा, ज्याच्या गावाला आपण आलो तो हा. कळलं तुम्हाला? तो हा ज्याच्या गावाला आलो तो हा पंढरीचा
पुसा 6 18 जना, हे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं मत आहे. सरपंच गावचा राजा, आमदार तालुक्याचा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा, पण जगाचा राजा कानडा. कानडा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, तसा प्रगटला असा विटेवर. उभय ठेविले हात कटेवर, पुतळा चैतन्याचा. कानडा कानडा राजा पंढरीचा. कानडा हा नाम्याची खीर दाखितो, तो खोबाची पुरे राखितो. पुरंदराचा हा परमात्मा, पाली दामाजीचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. भेद नाही. वा. कानडा महिला मंडळ म्हणा फक्त हा मागे. कानडा राजा पंढरीचा. कानडा. आता पुरुष मंडळ म्हणा. कानडा राजा पंढरीचा. कानडा. काय आवाज आहे यायचे. आर किती मस्त म्हणायला त्या. काय तुम्ही सरकार का येड द्यायला, पगार द्यायला का काय? त्या सरकारला मग येईल 3,000 देऊन भरोसा नाही यायचा. बरोबर आहे. ह्या 1,500 कार्यक्रम का एकदा मना मावल्या. हा. कानडा राजा पंढरीचा. कानडा. कानडा. किती गोड. महाराज म्हणले तो टाळ्या वाजवा. मी बी वाजवतो ना. महाराज तो हा पंढरीचा हा तो पंढरपूरचा राजा आहे. पुसा 6 18 हे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. तस्मात शास्त्रम प्रमाणंत. बस जास्त काही बोलायचं काम नाही. द्रौपदीच्या 5 मुलाला मारल्यानंतर अर्जुनानं प्रतिज्ञा केली, मी याला तुझ्या समोर आणून मृत्यूदंडाची शिक्षा देईल. मग अश्वत्थामाला पकडलं, थोडक्यात सांगतो, आणि द्रौपदीच्या समोर हजर केले. द्रौपदीने सांगितलं याला मारू नका, याला सोडून द्या. मुच्यताम मुच्यताम मेष ब्राह्मणो नेतराम गुरु. हा ब्राह्मण आहे, गुरुपुत्र, याला मारू नका. का मारू नका? सरहस्यो धनुर्वेदो सविसर्गोपसंयमः. त्याच्या वडिलानं तुम्हाला धनुर्विद्या शिकवली, याला मारू नका, याला सोडून द्या. गुरुपुत्र गुरुच्या समान असतो, याला मारू नका. अगं म्हणले, आणि आपल्या 5 निष्पाप मुलाला मारलं, त्याला सोडून द्या म्हणते. का? तेव्हा द्रौपदीनं सांगितलं, मारुदी दश जननी गौतमी पतिदेवता यताम नटवत्सार्ता रोदिम्य श्रुमुखे मोह. याची आई रडेल, विलाप करेल, याला मारू नका. धर्मराजाचं द्रौपदीचं उत्तर एक आलं, याला मारू नका. पण अर्जुनानं, लक्ष द्या बरं का, अर्जुनानं तर प्रतिज्ञा केली होती ना. आणि भीमानं सांगितलं, तुम्ही सर्वांनी जरी सोडलं तर माझ्या हातून हा वाचणार, आपल्या हातून हा वाचणार नाही. आता अर्जुनाला काय करावं कळत नव्हतं. अर्जुनानं भगवंताकडं पाहिलं. मी शास्त्र सांगतोय तुम्हाला. अर्जुनाने भगवंताकडं पाहिलं आणि भगवंताला विचारलं, देवा मी आता काय करू? नाही मारावं तर क्षत्रियाची प्रतिज्ञा खोटी होती, आणि मारावं तर मोठ्या भावाच्या आज्ञेचं उल्लंघन होतं. आता करू काय? भगवंत म्हणले, अर्जुना, जेव्हा माणसाला अशी परिस्थिती येते ना, काय करावं काय नाही करावं, तेव्हा स्वतः मनानं निर्णय घ्यायचा नसतो. शास्त्र काय म्हणतं ते पाहिलं पाहिजे. तो देवा, यावेळेस तुमचं शास्त्र काय म्हणतं सांगा. माझं आज शास्त्र असं सांगतं, ब्राह्मण कसा जरी असला तर मारू नये, पाप लागतं. पण आतताई असेल तर मारलं तरी पाप लागत नाही. ब्रह्मबंधुर न हंतव्य आतताई वदार्हन मयैव भयमामनातम परिपाह्यनुशासनम. ब्रह्मबंधू त्याच्यातच अर्थ, जरी संस्कृत कळलं नसेल तर ब्रह्म उच्चारात बरी संस्कृत कळते. ब्रह्मबंधू न हंतव्य,
आतताई पधार. मग आतताई कुणाला म्हणायचं? मत्तम प्रमत्तम उन्मत्तम सुप्तम बालम श्रियम जडम प्रपन्नम विरथम भीतम नरिपम हंती धर्मवित. लक्षात ठेवा, लय ताण घेतल्यावर जेवण जाणार नाही. नॉर्मल आहे का? हा, लक्षात ठेवा. महाराज म्हणले मग यावेळेस शास्त्र असं सांगतं, ब्राह्मण कसा जरी असला तर मारू नये, पण आतताई असेल तर मार. मग भगवंतानं स्वतःचा निर्णय नाही दिला, शास्त्राचा निर्णय दिला. लक्षात आलं माझं बोलणं? तसं महाराज म्हणले हे माझं मत नाही, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं मत आहे. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. ध्रुव बाळाचं उदाहरण इथं छान बसतं. 36,000 वर्षापर्यंत राज्य, नंतर आढळपद म्हणजे भोगही आणि मोक्षही. बरोबर आहे ना? आढळपदी बाळ बैसविला. कोणी म्हणा आम्हाला भोगही नको, आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे. अभंगाच्या शेवटच्या वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे ओ वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे हो वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे हो वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे हो तुका मने ज्याच्या नावे तुका मन ज्याच्या नावे तुका मने ज्याच्या नावे तुका मन ज्याच्या नावे तो हा पंढरीचा रस्ता, तो हा पंढरीचा रस्ता, तो हा पंढरीचा रस्ता, तो हा पंढरीचा रस्ता. तो हा पंढरीचा राजा, तो हा पंढरीचा राजा, हा पंढरीचा राजा, तो हा पंढरीचा राजा. वा 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 वा. आता चिंतामणी कोणाची इच्छा अपूर्ण ठेवणार आहे? बरोबर आहे ना? लक्षात आलं का? महाराज म्हणले तो हा वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे. तसं तर हे वैकुंठातच आले तुम्ही. याला काय म्हणतात? भू. हा, हे मृत्यू लोकातलं काय आहे? वैकुंठच आहे ना. आता इथून कुठं जायची गरज आहे? पण आता उदाहरणासाठी सांगतो तुम्हाला, लक्ष द्या माझ्याकडे. वैकुंठ हा बाबा एवढंच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे. हा, वैकुंठ हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. वैकुंठ आवडत नाही असा माणूसच नाही. तो परमार्थ करणारा असो नाही तर न करणारा असो, पण वैकुंठ सगळ्यांना आवडतो. तुम्ही म्हणसाल कसं काय? आजपर्यंत निधनाच्या पत्रिकेवर मी नरकवाशी वाचलं नाही. माणूस कसा मरून केव्हा मरू, पण लिहिलेलं काय असतं? वैकुंठवाशी. 90 आणून मेला तरी वैकुंठ, काकडा करून मेला तरी एका 90त वैकुंठ भेटतं. मग हे पावशेराची टाळ वाजून छटाकाव आणायची कशाला? बरोबर आहे ना? ते पत्रिका छापणारं म्हणतं काय छापू? पहिल्यांदा ते केलं तर कैलासवाशी. ते म्हणते ते डिलीट कर, ते कैलासवाशी वैकुंठवाशी कर. ते एका मिनिटात 1 बटन दाबून डिलीट करतं आणि 3 बटन दाबून वैकुंठवाशी करतं. मग तुम्हाला कैलासात न्यायचं का वैकुंठात न्यायचं हे पत्रिका छापणाराच्या हातात आहे, टाईपरायटरच्या. बरोबर आहे ना? पण ऐका आता, वैकुंठ टाईप करण्या एवढ्या सोप्या टाईपचं नाही. क्या बात है. त्या टाईपचं होण्यासाठी फार अवघड काम आहे महाराज. वैकुंठी जावया तपाचे सायास लागे करणे नाश जीवाभो, किंवा करणे लागे नाश जीवाभो. तपाचे सामर्थ्य तपिन्नला आमूप मग चिरंजीव कल्प वैकुंठ. वैकुंठ काय सोपी गोष्ट थोडीच आहे. वैकुंठ एवढं सोपं नाही. लक्षात ठेवा. मग महाराज ते सोपं कसं होईल? यत फलम नास्ति तपसा न योगे न समाधिना तत्फलम लभते सम्यक
कलो केशव कीर्तना. सोपं कसं आहे तर कृतये ध्याय तो विष्णू त्रेतायाम यजतो मुखे द्वापारे परिचर्या नाम कलो तद हरी कीर्तनात. कलियुगात एकच गुण चांगला आहे. कोणता? आता हे सगळे भागवताचार्यच आहेत ना. आम्ही 4 ठिकाणं दिले होते. द्यूतम पानम स्त्रिय सुना यत्रा धर्मश्चतुर्विध. पण म्हणले अहो सगळे वाईट गुण आहे माझ्यात, पण एक चांगला आहे ना. पुनश्च याच मानाय, पुन्हा आचमन केलं आणि सुवर्ण राहण्याचं ठिकाण दे. बरोबर आहे ना. मग काय गुण आहे माझ्यात चांगला? माझ्यात हा गुण चांगला आहे, कलियुगात नामानं मोक्ष मिळतो, कलियुगात नामानं देव भेटतो, कलियुगात नामानं वैकुंठ मिळतो. अखंडानंद सरस्वती महाराज यांचा नाम महिमा नावाचा ग्रंथ आहे आणि त्याच्यातला एक सुंदर दृष्टांत आहे, तेवढा सांगतो आणि थांबतो. नामाची ताकद काय. दोघं भाऊ होते. एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. लक्षात ठेव बरं का. आता काही भाऊ येत आल्यापैकी एक भाऊ पंढरपूरला आला तर दुसरा भाऊ राजकारणात तरी असतो, नाही तर शेतात तरी असतो. त्याला जर मग तुम्ही जात नाही का हो पंढरपूरला, ते आपल्या बंधूकडे दिलेलं आहे. बरोबर आहे. मग दोघांची आवड एक असणं ही एवढी सोपी गोष्ट नाही बरं का. तुम्ही बघा ना, रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं, पण भाऊ बिभीषण रामाचं नाव घेतल्याशिवाय झोपत नव्हतं. भाऊच ना दोघं. बरोबर आहे. आजही काय रावणाला राम जमत नाही ना. जाऊ द्या चला. राम जमत नाही ना कैलास. बरोबर आहे ना. राम नामाचा प्रचार करणाऱ्याला घुसखोर म्हणतात आज काही. राम जमतच नाही ना यांना. लक्षात आलं. आजही जमत नाही. दोघं भाऊ हे जुळून येणं अवघड आहे. दोघांना एकच आवड असणं फार सोपं नाही. आता मला आनंद आहे पत्नीचा की माझी कथा जरी असली ना महाराज, तर ती 3-3 तास मोबाईलवर कथा ऐकते बरं का. 3-3 तास. म्हणजे अगं तिला म्हणलं अगं ते काय तू सारखं ते अहो म्हणते ऐकू द्या ना मला. तिला आवड आहे. लक्षात ठेवा बरं का. कीर्तनासाठी मला कधीच मनाई नाही, जोक नाही. एक वर्षभर बिजी असणारा माणूस आहे. फक्त काल मी लास्ट कीर्तन केलं आणि ठरवलं होतं हे 5-6 दिवस तीर्थयात्रा सगळ्यांना घेऊन करायची. म्हणून आमचा मेळ झाला, सगळेच आम्ही निघालो. नाही ते काय सोपं आहे? वर्षभर सोपं नाही. रोज 2 कीर्तन आहे काय. लक्षात ठेवा. पण ते हे पांडुरंग बरोबर जोड्यात देतो लावून. ते दोघांना आवड एकच असणं नाही तर हे काय सोपं थोडं आहे. काही भजण्याचे डोळे असे केले की गायन बिघडतं. यायचा आवाज लागतो म्हणजे भाग्यवान येत नाही. काय सोपी गोष्ट आहे महाराज. बरोबर आहे ना. नाही तर बायकून मनावर घेतल्यावर माणसाचं काही सोपं आहे. गायन बियन काही कीर्तन बंद झाली महाराज. काही कीर्तन करायचे, कीर्तन बंद झाले ना, ते भाग्यवान. चला लक्ष द्या माझ्याकडे. एवढं प्लस्टर केलं म्हणजे बरोबर आहे, वातावरण चांगलं. विठाला विठाला ऐका, दोघांची आवड एक असणं. आता मी खरंच सांगू तुम्हाला, सगळे आपलेच आहे, सांगाय अडचण नाही. मी फक्त कीर्तनकार आहे म्हणून तिचं माझं लग्न झालं. या व्यतिरिक्त त्यांच्या घरच्यांनी काहीच पाहिलं नाही. हे आजच बोललो मी. आता 11 वर्ष झाली. परवा ॲनिव्हर्सरी आमची, म्हणून ते परवाचं कीर्तन घेतलं होतं. म्हणलं इथंच कीर्तन करू आणि देवाचं दर्शन होईल. आपली दुसरी ॲनिव्हर्सरी काय, पांडुरंगाचं दर्शन व्हावं त्याच्यात आपलं ॲनिव्हर्सरी व्हावं. याच्यापेक्षा मोठी ॲनिव्हर्सरी दुसरी कोणती. आणि महाराजांना सांगितलं होतं मी, मला 4 तारीख करतो म्हटलं माझी लग्नाचं ते. आता आल्या ना ह्या पद्धती मावल्या हो. तुमच्या काळात नव्हतं हे. तुम्ही जळून उपयोग बी नाही. आता काय करता. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. आता नव्हतं त्याच्यात आमचा काय दोष आहे तेव्हा. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. म्हणलं मग ते कीर्तन बी करू आणि ते ॲनिव्हर्सरी म्हणजे बुवा देवाचं दर्शन हीच याच्यापेक्षा मोठी नाही. मी कधी ते केलं नाही काय नाही. लक्षात ठेवा. मला सांगायचं काय फार महत्वाचं, जुळून येणं सोपं नाही. कधी नवरा परमार्थिक असतो तर बायको नसते. आणि हे बघ काही बाया म्हणतात जा पंढरपूरला, मायाकून पैसे न्या, लाडक्या बहिणीचा हप्ता. माया 2 महिन्याचे ज्ञान जाते. योगेश बुवान सप्ताह ठेवलाय आमच्या भगीरथ बाबांनी, जाते याच्या संग. आणि तू मी टी पाहते. ती येत नाही ती. बरोबर. ती पाठ सगळ्या मालिका तिच्या. बरोबर आहे. जुळणे नाव अवघड आहे ना. कधी नवरा म्हणतो अरे जाय बाबा, सप्त्याला जाय, हे पैसे नाही जाय. ती म्हणते 8 दिवस 10 दिवस राह तिकडं जाय, तेवढंच मला मोकळं. आपलं ते मोकळं वातावरण मोकळं, बाकी काय नाही. बरोबर आहे. ते जुळून येणं अवघड आहे.
कधी कधी नवरा परमार्थिक असतो तर बायको नसते, आणि कधी बायको असली तर नवरा नसतो. हे जुळून आहे ना अवघड आहे. तसं हे दोघं भाऊ, एकाला भजन कीर्तन आवडायचं पण एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही, साधू सेवा जमायची नाही. आज तुम्ही इथं आलात ना, जरी सप्ताह त्यांचा असेल, त्यांनी पुढं झाले असेल तर त्यांच्याकडून सेवेची अपेक्षा नाही करायची, आपण त्यांची सेवा करायची. तुम्ही 1,500 महाराज विकत घे जाऊ नका. काय पावती असेल 1,000-500ची, तेवढ्यात लगे हे आपले कामाला लावलेलेच आहेत बुवा, ही मानसिकता नसली पाहिजे. आम्हाला त्यांच्यामुळं पंढरपुरात 7 दिवस राहता आलं, हे किती भाग्य आहे. अरे असं 7 दिवस राहणं शक्य आहे. 2-2.5 हजार रुपये रूमचं भाडं आहे. एकदा जेव्हा गेले तर फॅमिलीला 2,000. आज आम्ही इथंच जेवणार आहे. जाऊ दे आता, कळलं नाही तुम्हाला का, लक्ष देऊ नका. ते का सोपं आहे का काय आहे, बरोबर आहे का नाही. परसाद सोडून काय चांगले दुसरं. विठाला विठाला. विनोदाचा भाग एकीकडं, पण राहणं शक्य आहे. तुम्हाला 7 दिवस पंढरपुरात राहायचं असेल तर 7 दोन्ही 14,000 रुपये तुमची निस्ते राहायचे खोलीचे जाणार. जेवण सोडून द्या, तुम्ही इथं मनान पावती फाडायची जे फाडायची, बरोबर आहे का नाही. म्हणजे 7 दिवस आपल्याला राहता आलं, या दोघा महाराजाचे उपकार आहे. त्यांच्यामुळं आपल्या पंढरपुरात सप्ताह का करायचा. अरे तुमच्यामुळं आम्हालाही इथं राहता यावं, त्यांच्या मनातला. नाही तर हा सप्ताह काही गावाकडे करता येत नाही का, याच्यापेक्षा सुविधेत झाला असता. पण नाही, क्षेत्राच्या ठिकाणी त्या निमित्तानं आपल्यालाही राहत. हे महाराज लोक जे तीर्थयात्रा काढतात ना, सप्ते जाऊन लांब लांब करतात ना, असं जाणं होत नाही हो. म्हणून मी काय 4 तारीख का घेतली होती, असं येता येणं सहजासहजी नाही. कीर्तनाच्या निमित्तानं येता पण येईल आणि दर्शन पण, बरोबर आहे. मग हे सोपं नाही. मग आपण त्यांची सेवा, एका भावाला साधू सेवा आवडायची आणि एका भावाला साधू सेवा म्हणलं की मृदंगाचार्य महाराज जमायचं नाही. पण असं होतं ना, याचा नियम असा, महाराज लोक घरी आले की यानं घराच्या बाहेर निघून जायचं, आणि महाराज लोक गेले की त्यानं घरी यायचं. एक दिवस एक पंजाबचे साधू त्यांच्या घरी आले, आणि साधू आल्यानंतर हा घराच्या बाहेर निघून गेला. पण या मोठ्या भावानं त्या साधूकडे एक खंत व्यक्त केली, म्हणे महाराज, माझा भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो, पण माझी इच्छा आहे त्यानं देवाचं नाव घ्यावं. तुम्ही काहीतरी प्रयत्न करा, पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावा. महाराज म्हणले, मी 2 नाही 3 दिवस इथं राहतो, पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावतो. महाराज 3 दिवस तिथं राहिले, पण हा पठ्ठ्या 3 दिवस घरी आला नाही. तो इथं येऊन बिड्या ओढत बसला, आणि कीर्तन झाल्यावर पंक्तीला आला. हे बी नाही कळलं, आणि चल जाऊ द्या ना. हा, काही पंढरपुरात येतात पण कीर्तन नाही ऐकत, फिरतील असं रस्त्याने इकडं तिकडं, आणि तुकारामचा आवाज आला की मग गेटमधून आत येते, बरोबर का. हे कसं, मागे एक मी छान ऐकलं कुणाच्या तरी मुखातून, एक नावकरी नाही का, आता तुम्ही जर पुंडलिक रायाजवळ गेले, जरा मार्मिक आहे, तर नावेमध्ये बसवायचा आणि गोपाळपुऱ्यापर्यंत माणसं न्यायचं, आणि गोपाळपुऱ्यापासून पुन्हा पुंडलिक रायापर्यंत आणायचा. आणि दुपारची वेळ झाली, जवळपास 9-10ची वेळ झाली की त्यानं सांगितलं दुसरा भाऊ आल्यानंतर, हे बघ आता इथं मुद्दा आहे म्हणे, हे बघ आता तू नाव चालव, मी घरी जाऊन आंघोळ करून येतो. कळलं तर बघा, नाही कळलं तर राहू दे. म्हणजे रोज नाव चालवतो चंद्रभागेत आणि आंघोळ करतो. कळलं तुम्हाला माझं बोल. आता उलगडा केल्यामुळं कळलं, लक्षात आलं तुम्हाला. हे असं दुर्भाग्य ना. तसं साधू याच्या घरी आले आणि घराच्या बाहेर निघून गेलं, म्हणजे चंद्रभागा आपल्या घरी आली आणि हे आंघोळ करायला दुसरीकडे गेलं. 3 दिवस घरी आले. महाराज म्हणे, अहो तो घरीच यायला तयार नाही तर भजन करायला लावू कसं, युक्तिवाद करा म्हणे. मी लपून बसतो आणि तुम्ही महाराज गेले अशी चर्चा करा. महाराज लपून बसले, बाकीच्या चर्चा केली, महाराज गेले. तो घरी आला की महाराजांनी त्याच्या दंडाला पकडलं. म्हणजे तो म्हणे, ओ सोडा माझ्या दंडाला. महाराज म्हणले, तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोड. तो म्हणे, मी तसलं काही म्हणणार नाही, तुम्ही माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले, तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे, मी म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले, तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुझा दंड सोडत नाही. तो म्हणे, तुम्ही किती बी वेळ माझा दंड धरावो, मी राम म्हणणार नाही. म्हणला ना. हा, मग असं आहे ना, उग नव माय ते नाशिक हाय. हा म्हणला तेव्हा, आता बरोबर आहे का नाही, राम म्हणला, बरोबर आहे, राम म्हणला. आता महाराज म्हणले, माझं काम झालं, हे रामनाम तुझ्याकडे जपून ठेव.
याचं मोल करू नको. आणि महाराज निघून गेले त्यांच्या आश्रमावर. ऐका आता, आणि याचा अंतकाळ जवळ आला. आपल्या जेवणाची वेळ आल्यामुळं त्याचं यमाचे यमदूत त्याला घेऊन गेले आणि वर कटघऱ्यामध्ये उभं केलं. लक्षात ठेवा बरं का, जसं खाली कोर्ट आहे तसं वरही कोर्ट आहे. म्हणतात ना, किराए के घर को क्या तू संभाले, जिस दिन तुझे इस घर का मालिक निकाले, इसका किराया भी भरना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. आएगी नोटिस तो जमानत न होगी, पल्लों में गर कुछ अमानत न होगी, होकर के कैद तुझे चलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. यमराज की जब अदालत चढ़ोगे, पूछेगा हाकिम तो क्या तुम कहोगे, पापों के अग्नि में जलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. काया कुटी खाली करना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. काया कुटी खाली करना पड़ेगा. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है, तू काया नगर का सौदागर. वा वा वा. त्याची इच्छा होती काहीतरी गाव म्हणून इकडे घातलं, बाकी नाही काय. महाराज म्हणले लक्षात ठेवा, आपल्याला जायचंय आता. मग तिथं कटघऱ्यामध्ये त्याला उभं केलं आणि आपली खातेवही आहे कुणाकडं, चित्रगुप्ताकडे. हा, मग चित्रगुप्ताकडे आपली खातेवही आहे. आपण काय काय केलं, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, सबको एक तराजू तोले जो करता सो पाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का. सगळ्याची खाती होई आहे. म्हणे यांनी खाली काय काय केलं, चला 90 घेत होता का, हो यस करा. सप्त्याच्या पावत्या फाडल्या होत्या का, नाही तसंच हाणून गेला, डबल फुल्ली आणा. बरोबर आहे ना. सप्त्याला वर्गणी दिली का, नाही याच्यातलीच दाबली, पुन्हा एक फुल्ली आणा. आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार. म्हणजे आणि खाली काय काय केलं, चित्रगुप्तानं सांगितल्याची फारशी खातेवही तपासायचं काम नाही. याच्या जीवनात सगळं पाप आहे, नकळत याच्या तोंडातून एकदा रामनाम आलेला आहे. एका नामाचं पुण्य याच्याकडे आहे, बाकी याच्या जीवनात सगळं पाप. मग यमराजानं विचारलं, तुझ्या पुण्याचं फळ तुला अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ. त्याला वाटलं आता एकदाच नाव घेतलं आणि त्याचं किती पुण्य असणार आहे. ते म्हणे ते एका नामाचं पुण्य आहे ना. म्हटले हो, त्याचं फळ द्या म्हणे. आता यमराजाला कळना, एका नामाच्या पुण्याचं फळ मी याला देऊ काय, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे काय देणार आहे फळ. यमराज म्हणे आपल्याला कळना ना, मग आपण कुणाकडे घेऊन जाऊ, आपल्या राजाकडे घेऊन जाऊ. कुणाकडे घेऊन गेले, देवाचा राजा कोण आहे, देवाचा राजा इंद्र, महाराष्ट्राचा देवेंद्र, भारताचा नरेंद्र. इंद्र देवेंद्र नरेंद्र एकाच राशीचे ते सगळे. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. म्हणले याला इंद्राकडे घेऊन जाऊ. इंद्राकडे घेऊन गेले. म्हणजे तुम्ही आमचे राजे आहात. म्हणले हो. यानं एकदा रामनाम घेतले, याला फळ काय द्यायचं हे मला कळना, म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो. तुम्ही सांगा, यानं एकदा रामनाम घेतले, याला फळ काय द्यायचं. ऐका आता योगेश बुवा, इंद्रानं सांगितलं या नामाचं फळ मी देऊ. या नामामुळंच मला ही खुर्ची मिळाली. इंद्राला बी, देवेंद्राला बी, नरेंद्राला. या नामामुळंच मला ही खुर्ची मिळाली म्हणे. मग पुण्याची पाऊटी सरे सवे क्षीणे पुण्य मरते लोकम. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. मी याचं मोल करू शकत नाही. म्हणले मग आता एक काम करू, जो जग निर्माण करणार आहे त्या ब्रह्मदेवाकडे घेऊन गेले, विधात्याकडे ब्रह्मदेवाकडे घेऊन गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं, यानं एकदा रामनाम घेतलं, याचं फळ आम्हा दोघाला काय द्यावं हे कळना, म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो. तुम्ही जग निर्माण करणारे आहात, सांगा याला काय द्यायचं. ब्रह्मदेवानं सांगितलं, हे जग निर्माण करण्याचं ज्ञानच या नावाच्या तपामुळं मला मिळालं. अहमेवा समे भागरे. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. या नामामुळंच मला हे ज्ञान मिळालं. चतुश्लोकी भागवत, नाही तर माझ्याकडे कुठलं भांडवल होतं दुसरं. बोला. म्हणले याचं मोल मी करू शकत नाही. म्हणले मग आता एक काम करू, म्हणे जे रात्रंदिवस रामनाम घेतं त्या भगवान शंकराकडे जाऊ, भजन करी
महादेव रामपूजी बस चला भगवान शंकराकडे घेऊन जा. भगवान शंकराकडे गेले. म्हणे तुम्ही रात्रंदिवस रामनाम घेता म्हणले. हो. याने एकदा रामनाम घेतलं, याला काय द्यावं सांगा. भगवान शंकरानं सांगितलं मी रामनाम माझ्या आनंदासाठी घेतो. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु. बस हे माझ्या आनंदासाठी मी भजन करतो, याचं मोल मला काही माहित नाही. म्हणले मग आता काय करायचं. आता एक काम करू म्हणे, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. पण आता हे एकदा रामनाम घेतलेलं बी ठरलं. ते म्हणे अर चौघायला मेळ लागना, म्हणजे याच्यात काहीतरी पावर. तो म्हणे ओ सकाळपासून पाहिलो म्हणे इकडून तिकडं तिकडून इकडं शांत. नुसतं फिरवायला लागले म्हणे तुम्ही मला. इथं चला तिथं चला तिथं चला तिथं चला. काय द्यायचं तर पटकन द्या, चला मोकळं करा मला. अरे म्हणले बाबा हे नाव ज्याचं आहे त्याच्याकडे आपल्याला जावं लागेल. म्हणे तो कोण आहे त्याला आपल्याकडे घेऊन या. काय म्हणे एकदा रामनाम घ्या. तो कोण आहे त्याला आपल्याकडे घेऊन या. अरे म्हणले जगाचा मालक आहे तो, आपल्याला जावं लागेल तिकडं. म्हणे मी येऊ शकत नाही. म्हणले मग आता काय कराय बा. एक म्हणे आता करावं तरी काय याला. त्याला म्हणे अरे चल ना, एकच ठिकाण राहिले आता. मी चालूच शकत नाही म्हणे. म्हणे तुला चालायचा कंटाळा आला का. म्हणे हो. मग पालखीत बसतो का. पालखीत बसतो म्हणे. मग पालखी आणली. मग हा एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या पालखीत बसला. खांदेकरी कोण. भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्र आणि यमराज. चौघानं पालखी खांद्यावर घेतली. पालखी निघाली कुठं. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे पालखी चालली. भगवंत सिंहासनावर बसले होते. समोरून पालखी आलेली देवानं पाहिली आणि देवता आश्चर्यचकित झाली. म्हणजे खांदेकरीच जर एवढे जबरदस्त आहेत तर पालखीत बसणारा किती तपस्वी असला पाहिजे. यत्र यत्र धुमा तत्र तत्र बनी. बरोबर. पालखी अनुमान प्रमाण पालखीत बसणारा किती तपस्वी असला पाहिजे. भगवंत म्हणले आता इथं बसून जमणार. एवढ्या मोठ्या माणसाला एवढे मोठे माणसं जर आपल्याकडे घेऊन येत असतील तर आपण 4 पावलं पुढे जाणं शिष्टाचार आहे. भगवंत उठले आणि आडवे पालखीकडे निघाले. आणि या चौघायला पाहिलं. म्हणे यार आपण तर याला लहान समजत होतो. यान पाहिल्यावर तर देव उठून आला म्हणे. आणि देवाला वाटलं यायनं खांद्यावर घेतला म्हणजे किती मोठा असेल. भगवंत गेले, त्याच्या हाताला धरलं आणि आपल्या सिंहासनावर बसवलं. आणि त्याच्या शेजारी बसून या चौघाला विचारलं कशासाठी येणं केलं. आणि विचाराय आता शिल्लक काय राहिलं. अहो म्हणे यायला खांद्यावर घेऊन आले हे कोण आहे. म्हणे यायचंच मॅटर होतं. यांना खांद्यावर घेऊन आले हे कोण आहे. अहो म्हणे यायनं एकदा तुमचं नाव घेतलं, याचं फळ आम्हाला मागितलं. आता तुमच्या नावाचं फळ आम्ही काय देणार आहे. म्हणून तुमच्याकडे घेऊन येत होतो. ते चालायचा कंटाळा आला म्हणले म्हणून पालखी आणली. आता हे आमच्या खांद्यावर बसून आले आणि तुमच्या खुर्चीवर बसले. आता याला फळ देता तरी काय. अजून यायला फळ देता तरी काय. चला बोला. वैकुंठाशी जावे का म्हणे ज्याच्या. म्हणून म्हणतात नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. होडी पाशाला लबाला, होडी पाशाला लबाला. नाम तुझे नाम तुझे नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे नाम तुझे नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. होडी पाशाला लबाला, होडी पाशाला लबाला. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. तरली तरती हा भरवस फाटा का. हा तरली तरती हा भरवस हा नामधारकाचा ठसा. बरोबर आहे. भगवंताच्या नामाची ताकद आहे म्हणून म्हणतात राम नाम आधार जिनेवो जल में राह बनाते हैं. जिन पर कृपा राम की हो तो
पत्थर भीतर जाते हैं जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते हैं। राम नाम धार्जने वो, राम नाम धार्जने वो पल में राह बनाते हैं। जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं। जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं। जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं। दगड तरुण जातात, आपलं चुकलेलं काय एवढं महत्वाचं नाही. महाराज म्हणले लक्ष द्या, लक्ष देऊ नाही का. भगवंताच्या नामाची ही ताकद आहे. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा. पुसा सहाचव ते कोणतं नाम? विठोबा रखुमा. जय विठोबा रखुमा. काही का करणं, आपल्याला काय करायचं. बरोबर, लक्ष द्या माझ्याकडे, चांगलं लक्ष द्या. ज्याचे गरज तापवाडी कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा. पुसा सहाचं 18 जना. बोलण्यासारखं भरपूर आहे. पहिलंच आपली 6 ते 8ची वेळ आहे, पण आज थोडा उशीर झाला. 9 वाजले. काय नाही वाजले 9 तर 7 ते 9चीच वेळ आहे तशी क्षेत्रातल्या ठिकाणी. बरोबर आहे ना. आणि काय सगळे मला वाटतं सहन करण्यासारखे माणसं आहे, कारण हे काही जेवण्यासाठी इथं आलेली नाही. सुविधा बरोबर आहे ना योगेश बाबा, सुविधा इथल्यापेक्षा यायच्या घरी 1000 पट चांगली, पण इथं व्यवस्थेला महत्व नाही, इथं अवस्थेला महत्व. महाराज मला म्हटले अहो ते गरमी होती थोडी रूम. अहो म्हणलं वृंदावन एवढी गरमी आहे का? तिथं आपण शिकत असताना कपडे म्हणजे फक्त लुंगी लावायची आणि वरून एक सदरा टाकायचा, एवढी गरमी असते वृंदावन. काय नाही. एक सांगू तुम्हाला, आळंदीत मधुकरी मागितलेली दिवस आठवणीत ठेवले ना तर कशाचाच त्रास वाटणार नाही. मी आळंदीत मधुकरी मागून शिकलो हे दिवस ज्याच्या डोक्यात आहे त्याला या जगातल्या कोणत्याच गोष्टीचा त्रास होणार नाही. कोण्या सप्त्याला जाऊ द्या, कशी माईक असू द्या, काही असू द्या, काही असू द्या, इथं सगळं चांगलं आहे. बरोबर आहे ना. पण त्रास होणार नाही. मी सांगेल तुम्हाला, ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. ॲडजस्ट करावं माणसानं. जसं ड्रायव्हर ॲडजस्ट करतो ना, क्षणाक्षणाला गाडी अंगावर आली तर आपण खाली घेतो, जर रस्ता दिसला बाजूला घेऊन पुढे जातो, साईड मारून पुढे जातो. ड्रायव्हरनं ॲडजस्ट केलं नाही तर दुसऱ्या मिनिटाला ॲक्सिडेंट आहे. तसंच जीवनात ॲडजस्टमेंट नसेल त्याच्या जीवनात ॲक्सिडेंट होत राहणार. तेव्हा ॲडजस्ट करत चालायचं. इथं सगळी तुम्ही प्रेमानं श्रद्धेने आलेली मंडळी आहात. मला कल्पना आहे याची. 7 दिवस तुम्ही इथं फक्त मला पंढरपुरात राहायला मिळतं. आणि एक आता मी सोडलो तर हे सगळी माझ्यापेक्षा दिग्गज मंडळी आहे, सगळी विद्वान मंडळी आहे, सगळी एखाद्या परंपरेशी एखाद्या वंशातली मंडळी. हे केवळ सांगू तुम्हाला, या टायमाला एवढे नामवंत महाराज मिळणं ही भगीरथ महाराज आणि योगेश महाराजांची. नाही तर हे लहान माणसं नाही बरं का. ही तुम्ही बघा, हे सगळीच, आता मी एक सांगेल तर एक राहून जाईल, पण ही सगळी मोठी मंडळी आहे. आणि ही मेजवानी आहे तुम्हाला. नाही तर तुमच्या गावाला यांना न्यायचं तर तुम्ही लाखांना रुपये दिले तरी याच्यातली येणार नाही बरेच.
येणार नाही, कारण ते प्रवास टाळतात. याच्यातली काही मंडळी फक्त क्षेत्राच्या ठिकाणीच कीर्तन करणारी आहे. तुमच्या गावाला सप्त्यात ते फारसं त्यांना आवडणार नाही. लक्षात ठेवा. त्याच्या मी कुठं येतो तुम्ही मला फोन करा, काय ताण नाही घेऊ, बरोबर आहे ना, लक्षात ठेवा. पण ही बाकी सगळी मोठी मंडळी आहे आणि ह्या मेजवानी आपल्याला भगीरथ बाबाचं माझं कीर्तनात हे पहिलीच भेट आहे आमची. पण आम्ही असे परिचय आमचा चांगला आहे. महाराजांचं खूप शांत स्वभाव, संयमी स्वभाव आहे. मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न अतिशय, आणि त्यांच्यावर खूप महाराज मंडळी प्रेम करते. भगीरथ महाराज एक पद्मपत्र मीमांभसा अशातलं व्यक्तिमत्व. अशात बस याच्यात आता सगळं येऊन गेलं, बरोबर आहे ना. आणि योगेश महाराज माझे अतिशय जीवलग मित्र आहे. बायको नंतर आहे. तू नव्हतीस ना, आम्ही मित्र येत वा, तू आता मदत ऍडजस्ट झाली, बरोबर आहे ना. असंच ना, मग आता हे बरोबर आहे ना. अगोदर मग आम्हीच होतो ना वृंदावनला. बरं आम्ही वडापाव खाय, कुठं ते मेस काहीतरी खाय, महाराज तर जेवतच नव्हती. त्या वृंदावनला आम्ही शिकत असताना तिथं आपली जेवण आम्हाला मिळत नव्हतं. नुसतं दूध पिऊन केळी खाऊन साधना करायची. बरं, आता मी पाहिलेलं आहे ना. आम्ही योगेश बाबाला म्हणायचो, तुम्ही खा काहीतरी, महाराज पचतच नाही हे तर काय खाणार. अशी परिस्थिती होती. तुम्हाला आता ह्या गाड्या घोड्या दिसतात महाराजांच्या, अगोदर खूप कष्ट केलेले आहे, अभ्यास केलेला आहे, त्याच्याशिवाय होत नसतं. योगेश महाराजांचं आईवर खूप प्रेम. त्यांना आईची आठवण खूप यायची. आता आम्ही करायचो मस्ती, मी पुरुषोत्तम महाराज, आमच्या ग्रुपमध्ये आम्ही दोघंच आगाऊ जास्त, बरोबर आहे ना. पण ते महाराजांचा एकदम शांत स्वभाव, आणि तिथंही त्यांच्या कामाशी काम ते राहायचे. वेळ जास्त त्यांचा साधनेत, अभ्यासात वगैरे महाराजांनी घालवलेला आहे. आणि महाराजांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. म्हणजे मी जरी आता ते म्हणतात मला खूप स्वाभिमान आहे तुमचा, मला खूप, एका मित्राने एका मित्राला दाद देणं ही सोपी गोष्ट नसते. ही सोपी गोष्ट नाही. बस लक्षात ठेवा. किसी ने पूछा दोस्ती का मतलब क्या होता है, जिसमें मतलब हो उसे दोस्ती ही कहा नहीं जाता है. लक्षात ठेवा. महाराजांच्या, मी महाराजाला एका मिनिटात म्हटलं, महाराज कोणताही दिवस सांगा. म्हणले पण तुम्हाला यायचं जायचं पंढरपूरला, म्हणले का नाही तुम्ही. म्हणलं मी क्षेत्राच्या ठिकाणी काही घेत नाही, अजिबात हात लावत नाही. इथं मग हे फेडायचं कुठं. अन्न क्षेत्रे कृतम पापम म्हणतात ना, आणि तीर्थक्षेत्रे विनश्यती. इथं घेतल्यावर कोणती ना शेती, इथं घेतल्यावर ते अवघड काम आहे ना. तुम्ही आता नंतर फोन करणारच आहेत मला, काय अडचण नाही. लक्षात ठेवा. तुम्ही सगळी मंडळी मला वाटतं आज हसले असतील वया 2-4 दिवसात, बरोबर आहे ना, असा माझा अंदाज बरं का, बरोबर आहे ना. मग तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो, पण सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य करा, सगळ्यांनी सहकार्य करा. मावल्या हो, कोणी देव का न देव, पण तुम्ही द्या. तुम्हाला देवान दिलंय, तुम्हाला देवान दिलंय, देवानं देवा देवा देवा. हां भाऊ, हां आता रेंज आली द्यायला. तुम्हाला देवा भाऊन दिलंय, तुम्हाला देवान दिलंय, देवाला द्या. होय, देवान दिलंय, देवाला द्या. 12 महिन्याची पगार तुम्हाला ठेवा, 1 महिन्याची इथं द्या. तुम्हाला चाल 12 महिन्याची ठेवायची, मग द्यायची कोणत्या महिन्याची. जानेवारी महिन्यात डबल हप्ता पडला होता, तो द्या. सगळं ध्यानात आहे माया. तुम्ही पाहता तुम्ही आता 80,000 वाचले तुम्ही, 80 लाखातून आहे ना. नाही दिले तर पुढच्या शेलमध्ये कटणार तुम्ही. त्याच्यामुळे इथं देऊन टाका, आणि इथं दिलं तर तुमचे 2100 होतील, काय अडचण नाही. सर्वांनी मदत करा, सगळ्यांनी द्या. त्या माणसानं, एकट्या माणसाने, आमच्या गणेश भाऊ, मी बोललो नाही कधी त्यांच्याबद्दल, पण आज बोलतो. एकट्या माणसाने गणेश भाऊने मनात आलं फक्त की मला पांडुरंगाला हे द्यायचं आहे दरवाजा, तर 1,06,00,000 म्हणजे जोक आहे का महाराज. 1 कोटी. आणि आत्ताही आदिनाथ बाबा असेल, मी असेल, त्यांना कोणतीही जबाबदारी द्या, नाही हा शब्द नाही. आदिनाथ बाबा, तारकेश्वरगड, आणि माझ्यावरही प्रेम तेवढंच आहे त्यांचं. पण आमचे गणेश भाऊ एवढं मोठं दातृत्व, बरं ते देऊन नाही, 15 दिवसाला पंढरपूर आहे प्रत्येक एकादशीला बरं का.
ते खूप मोठे व्यापातली आहेत, पण एकादशीची 15 दिवसाची वारी चुकत नाही. आणि मध्ये आमच्यासारख्यानं फोन केला, हो बाबा तुम्ही या, मी आलोच लगेच, आहे का नाही. असं आमचे गणेश भाऊ, आणि अतिशय पांडुरंगानं त्यांना खूप शून्यातून मोठं केलेलं आहे, खूप मोठं. त्यांचे आईबाप म्हणजे पांडुरंगच आहेत. हां, म्हणून अशी माणसं आहेत, किती किती देणारी माणसं आहे. आपल्याला फक्त काय द्यायचं आहे हो, थोडा मोबदला जरी दिला. मी सांगितलं ना तुम्हाला, राहायचं असल्यावर किती हजार लागणार आहेत, 14, आणि खायला 2-3 हजार धरा, 17-18 हजार व्हाले का नाही. मग तुम्ही 10 दिलेत, काय अडचणी, बरोबर आहे ना. होय, अरे घरच्या देऊन सांभाळणं, ते इथं दिले तर चांगली गोष्ट होईल ना. मग सगळ्यांनी मदत करा, कारण इथं काही देणगी नसते. तुम्ही दिलेल्यातूनच सगळं ॲडजस्ट करायचं असतं. साऊंड असेल, धर्मशाळेचं भाडं असेल. आता मला याच्यातलं जाणेन, माझ्याशिवाय दुसऱ्या याच्यातलं कोणी हे बोलणार नाही, बोललेलं बी नसन असा माझा अंदाज, बरोबर आहे ना. म्हणून आज ते गरजेचं वाटतं मला, कारण हे सांगितलं तर कळतं. नाही तर भाऊ त्याला काय कमी आहे, अरे त्याला काहीच कमी नाही, पण तू कुठं कमी राहिला. त्याच्यामुळं सर्वांनी द्या, सर्वांनी मदत करा. पुन्हा एकदा आमचे अमोल महाराज सरकटे पाटील आम्ही सोबत शिकलेली आहे बरं का. जसं योगेश महाराज सोबत होते, तसं आळंदीला आम्ही सोबत होतो, गणेश महाराज आम्ही. आणि तेव्हापासून आम्ही सोबतच आहे बरं, तेव्हापासून आम्ही सोबतच आहे. म्हणजे हे फार महत्त्वाचं आहे. किती मित्र आहे त्याच्यापेक्षा एक किती वर्ष टिकवला, हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात आहे. तेव्हापासून, आणि एकाच जातीच नाही पुन्हा, नाही हे बी उघड करणं गरजेचं आहे. न पाहे याती कुळाचा ते पाटील, हे धनगर मी वंजारी, बरोबर आहे ना. एका जातीचं नाही, एक पाटील अजून याचा राहिला, तो कुठं अडकला काय माहिती, बरोबर आहे. आले का, हां ते पुरुषोत्तम महाराज ते लांब राहिले जरा. मग हे आम्ही सगळी मंडळी, हे ज्ञानोबारायांची जीवनातली देण आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही मला संधी दिली पंढरपुरात सेवा करण्याची, मी तुमचा ऋणी आहे. आणि नितांत प्रेम महाराजांवर माझं. आम्ही भेटलं की तुमचं नाव काढतो बाबा, फक्त तुम्ही आम्हाला सिनियर आहे त्यामुळं आम्ही तुम्हाला थोडं आदरयुक्त घाबरतो, बाकी काही नाही. आदरयुक्त भीती तुमची आमच्या अंतकरणात आहे, म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो. मृदंगाचार्य आमचे हरिभक्तपरायण मुकुंद बाबा, हां अहो घेऊच लागलो मी, तुम्ही दम काढा ना बाबा. नाही पण बरं झालं सांगितलं, मी सरलोच होतो तसं, काय का नाही. आपले मुकुंद बाबा आहेत, हरिभक्तपरायण चिंतामण महाराज आहेत, हरिभक्तपरायण गणेश महाराज, हरिभक्तपरायण आमचे विजय महाराज, आमचे बाबा अशोक बाबा. बऱ्याच कीर्तनाला माझ्या निफाड परिसरात ही जोड असती. बाबा आहेत, तुम्ही महाराज निवृत्ती बाबा, तुम्ही पुरुषोत्तम बाबा, तुम्ही बाबा गीते बाबा, तुम्ही लहाने बाबा, वा तुम्ही मोठे बाबा. आपलं ते लक्षात ठेवा, लहाने बाबा गीते बाबा सगळीच आहे. विनेकरी आमचे उद्धव बाबा विनेकरी महाराज, आमचे राजू महाराज, आमचे दराडे महाराज, आव्हाड महाराज, आमचे दापुरी नवजोड पंढरपूरला. वा, त्या दोघांसाठी पण टाळ्या वाजवायला जोरदार. दोघंही या ठिकाणी नुकतंच लग्न झालं, मला जमलं नाही. मी इथं भेटणार होतो तुम्हाला, म्हणून मग म्हणलं डबल कशाला, त्याच्यामुळं म्हणून दोघांनाही राणीताई आणि त्या दोघांनाही धन्यवाद. हरिभक्तपरायण आमचे शुभम महाराज आहेत, त्यांना धन्यवाद. छोटे महाराज आहेत, त्यांना धन्यवाद. इकडं साऊंडवाले दादा बाबाही बऱ्याच कीर्तनाला असतात माझ्या, आहे का नाही. साऊंडवाले दादा, सेवा आहे का मोबदल्यात आहे नाही, एवढा टाइम लागला म्हणजे पैसे घेऊन ये. हां बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. पण ते त्यांनाही म्हणजे तेवढं बाहेर आहे एवढं नाही, त्याच्यासाठी पण टाळ्या वाजवा जोरदार. क्षेत्राचं ठिकाण आहे, त्यांनाही धन्यवाद. येण्या जाण्याचं भाडं दुसरं काय देतो आपण, आहे का नाही. गाडी भाडं 10-5 हजार लागतं, त्यांना धन्यवाद देतो. साऊंड छान आहे. आणि आमचे शूटिंगवाले दादा, काय कोणतं चॅनल आहे तुमचं, गजर माऊलीचा. अरे बापरे, हां गजर माऊलीचा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटी दाबाही विसरू नका. त्याला धन्यवाद. त्याचे फॉलोअर्स वाढू द्या पांडुरंग, आजपासून नाव व्हावं त्याचं. तू आता काय नाही घेतलं, हा सेवा आहे का तुझी, हा बाबा टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. त्याचं चॅनल अजून मोठं हो, असे पांडुरंगाच्या पैसे घेतले असेल तर कमी फॉलोअर्स हो त्याचे, नसतील घेतले तर दुप्पट तिप्पट वाढ हो आपल्याला, काय बरोबर आहे ना.
त्याला धन्यवाद देतो. उपस्थित सगळ्या श्रोत्यांना धन्यवाद. महाराजांना दिलेली वेळ 9 बरोबर वाजली. 1 मिनिट कमी नाही आणि 1 मिनिट जास्त नाही. हे बघा बरोबर 9 वाजले. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आणि पुन्हा तुम्हाला थोडी माझ्यामुळं व्यत्यय आला, अडचण आली, पण त्याला जबाबदार ती आहे. आपलं ते वेळ लक्षात ठेवा. तुम्ही सगळ्यांना धन्यवाद. आणि वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुरवेडे वा पुढे उत्तरा क्षमा अपराध महाराज उच्चारिला अधिकार म्या पुरा तुका म्हणे ज्ञानेश्वरा कपाया पैकी करा पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरी. बसावरती स्टेज. आजच्या या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने, अधिक मासाच्या निमित्ताने आजची चिंतन सेवा खरं तर आपल्याला हे जे 2 तास आहे, 8 दिवसाचे हे 2 तास नक्की 8 दिवस आपल्या स्मरणात राहतील हे या सगळ्या वातावरणावरून आपल्या लक्षात येत आहे. परमस्नेही माझे हृदयाभिज्ञ, माझे जीवलक स्नेही श्री हरिभक्त परायण सोपान महाराज शास्त्री, आदरणीय शास्त्रीजींची सेवा 4 तारखेला होती, पण त्याचे अनेक कारणं अनेक वेळा आपण ऐकले. आणि आज त्यांचा दुपारी फोन आला. त्यांना म्हटलं महाराज काही अडचण नाही, पण त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे देवकर महाराजांनी एक महत्त्वाचं विशेष असं झालं. मी देवकर महाराजांना ज्या वेळेला कान्होबा महाराजांना फोन केला, कान्होबा महाराज म्हटले सोपान शास्त्री का? म्हटलं हो. म्हटले मग मी थांबतो, त्यांना पहिलं करू द्या आणि त्यांच्या जागेवर मी मात्र येतो. हे आमच्या सोपान महाराजांचं मोठेपण आहे. त्यांचं तर आहेतच, कारण त्यांच्या मगाशी जे मागे जे वाक्य बोललेत, कोणतंही काम आणि कोणतंही कार्य ज्या वेळेला ते अंतकरणातून असतं ना, त्यावेळेला ते निश्चित स्वरूपाने पार पडतं. माझ्यावर आणि भगीरथ महाराजांवर आणि या सोहळ्यावर सोपान महाराजांचं इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे म्हणून ही वेळ साध्य झाली. ही ते प्रेमाचं प्रतीक आहे आणि त्याच्याशिवाय मात्र हे मात्र साध्य नाही. अंतकरणपूर्वक सोपान महाराजांनी ही सेवा केली. खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. सोपान महाराजांच्या आणि खरंच माझे संबंध फार प्रियतेचे आहे आणि सोपान महाराज भगीरथ महाराजांना कायम ज्येष्ठ ठिकाणी ठेवतात. आमची कायम चर्चा गप्पा होत असते आणि खरंच आम्हाला भगीरथ महाराज श्रेष्ठ आणि ज्येष्ठच आहे. वयाने आहे, ज्ञानाने आहे, पण सोपान महाराजांनी आमच्या वृंदावनचे काही अनुभव सांगितले आणि हे खरे. ही वृंदावनची वेळ आमची 2009 ते 2010ची वेळ आहे आणि त्यावेळेला आम्ही एकदम एकत्र खूप गुण्यागोविंदाने वृंदावनला, आता पुरुषोत्तम महाराज थोड्या वेळात येणार आहे, पुरुषोत्तम महाराज आणि सोपान महाराज आणि आम्हाला तिथं फोगला आश्रममध्ये आम्ही भोजनाला जायचो आणि फोगला आश्रममध्ये पुरुषोत्तम महाराज सुंदर भजन म्हणायचे. पुरुषोत्तम महाराज भजन म्हटले की आम्हाला जेवण मिळायचं आणि एवढा गोड कंठ पुरुषोत्तम महाराजांचा. आणि पुरुषोत्तम महाराजांना भजन म्हणायला लावून तिथं जेवणाची संधी मिळण्याचं एकमेव कारण म्हणजे सोपान महाराज आहे. कोणत्याही गोष्टींमध्ये प्रयत्नशीलता आमच्या सोपान महाराजांची, हे तुम्हाला सगळं 2 तासात सगळं अनुभवलेलं आहे. सोपान महाराजांना तुम्ही आज ऐकलंय असं नाही. सोपान महाराजांना वर्षभर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये कायम ऐकत आहात. आणि बघा, सोपान महाराजांचं व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्राला नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सोपान महाराज परदेशात बाहेर कीर्तन करून आलेत आणि एक बदलत्या काळातला परमार्थ. आणि तो कसा, दुबईला महाराजांची सेवा झाली आणि मोठा कार्यक्रम सर्व त्यांनी मित्रमंडळींनी त्यावेळेला आयोजित केलेला होता. हे सगळं सांगण्याचं एकमेव कारण असं आहे की हे सगळं ज्या वेळेला, हे जे मोठेपण ज्या वेळेला असतं, त्या मोठेपणाच्या पाठीमागे काहीतरी शुद्धता असते. त्यावेळेला हे मोठेपण चिरंतन चिरकाल टिकतं. त्याला कोणाचंही ग्रहण लागू द्या, कधीच अडचण येत नाही.
कारण ती खरी अंतकरणातली प्रियतेची आणि प्रेमाची संपत्ती आहे. फार मोठ्या अंतकरणाने मी ज्यावेळेला महाराजांना फोन केला की महाराज असा असा उत्सव आहे, आणि मला खात्रीच होती निश्चित स्वरूपाने सगळ्या या सर्व यादीमध्ये पुरुषोत्तम महाराज आपलं सोपान महाराजांच्या या सगळ्या भूमिका त्यांनी सांगितलं मी सर्वात याच्यातून लहान आहे, हे सर्व आहे. सिनियरिटी प्रमाणे सोपान महाराज लहान आहे, पण बदलत्या काळामध्ये बदलत्या काळातला परमार्थ सोपान महाराज निश्चित मोठे आहेत. हा बदलत्या काळाचा परिणाम आहे. कारण बदलत्या काळामध्ये हा परमार्थ किती तो मनात रुजावा, तो किती शाश्वत व्हावा, या सगळ्या भूमिका आपण 2 तास कीर्तनामधून ऐकल्या. खूप प्रसन्नतेने त्यांनी सांगितलं 4 तारखेला मला ही तारीख द्या, आणि 4 तारखेची सेवा आदरणीय श्री सोपान महाराजांना दिली होती. पण त्यांना जरा पुढे प्रवास, सहकुटुंब आणि आपलं सर्वांचं भाग्य आहे. आदरणीय आमच्या ताई आणि महाराज दोघंही आज सोबत आलेले आहेत, आणि आमची सर्व महाराज मंडळी, अमोल महाराज देखील आज समवेत आलेले आहेत. गणेश महाराज सर्वच लक्ष्मी नारायण म्हणूनच सोबत आलेले आहेत आज. त्याचं वर्णन अनेकदा महाराजांनी केलं आहे. आदरणीय सर्व ताई, आदरणीय महाराज मंडळी, सर्वांच्या चरणावर आम्ही सर्व वारकरी मंडळी आपल्या नतमस्तक होतो. आपण सर्व भाग्यवान आहात की आपण ह्या निमित्ताने सर्वजण आपण सर्व आलात. खूप खूप धन्यवाद. आणि सोपान महाराजांची सेवा अत्यंत गोड आणि सुंदर या सगळ्या भूमिकेने आपण सर्वांनी श्रवण केली. आमच्या समितीच्या वतीने आदरणीय महाराजांचा हार्दिक आभार, ऋणी निर्देश व्यक्त करतो. महाराजांचा सन्मान आपल्या नाही फक्त छोटा आमचे दोडी गावचे आमचे रघुमामा व बाळासाहेब आव्हाड यांनी इकडे यायचं आहे, आणि वसंत भाऊ या इकडे पुढे. आज लवकर या. अन्नदानाची पंगत आजची खासदारांची पंगत आहे आपल्या, पण आपले खासदार काही कामानिमित्त दिल्लीला गेले. खासदार मात्र इथे उपस्थित नाही आहे, पण खासदारांचे प्रतिनिधी आणि आमच्या बाळासाहेबांची खूप सेवा महाराज, हे दोडीगावचे सगळे वारकरी मंडळी, निष्ठावान वारकरी मंडळी आहे. आमच्या बाळासाहेबांची खूप सेवा या पूर्ण सप्ताहामध्ये आहेत. त्यांना कळालं की सोपान महाराज येणार आहे, खूप आनंद वाटला त्यांना. आणि आदरणीय श्री महाराजांचे खूप खूप आभार. यानंतरचं आता आम्ही महाराजांना जीव घालतो, आणि पुढील नियोजन आदरणीय महाराज संपूर्ण सूत्र आणि नियोजन सांगतील. आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुबंधू श्री सोपानजी महाराज शास्त्री यांचं पूजन आपल्या सगळ्या वारकऱ्यांकडून झालेलं आहे. महाराज आपण आलात, आणि आमच्या या सप्ताहाला एक वेगळं उत्तुंग असं स्वरूप आज लाभलं आपल्या येण्याने. या सप्ताहाचं वातावरण, इथलं चैतन्य वाढलं. महाराज आपल्या शुद्ध अशा भावनेचा तो परिणाम आहे. आपण आमच्याकडे आमच्या छोट्या उपक्रमांना नेहमी यावं अशी याचना, अशा अपेक्षा मी आदरणीय योगेश महाराज आणि माझ्याकडून करतो, आमच्या सगळ्या वारकऱ्यांकडून करतो. आज ज्यांचं अन्नदान आहे, लोकनेते माननीय श्री, ज्यांच्या घरामध्ये देणं हाच स्वभाव आहे सगळ्यांचा, आपल्या नाशिक लोकसभेचे आदरणीय खासदार राजाभाऊ प्रकाशजी बाजे यांचा